आणि अजून खूप काही गोष्टी अशा आहेत, की ज्या मलाही अजून काही शिकायच्या आहेत. माझ्या करिअरच्या काही टप्प्यांमध्ये मला फार महत्त्वाची माणसं भेटत गेली आणि त्यांच्यामुळे मला ह्या इतक्या चांगल्या संधी मिळत गेल्या, ज्याच्यामुळे मी इतक्या वेगवेगळ्या प्रयोगांवरती काम करू शकलो आणि बेसिकली फार्माकोलॉजीमध्ये माझा इंटरेस्ट निर्माण करणारे माझे जे सगळ्यात पहिले गुरु होते, मी आवर्जून त्यांचं नाव घेईन. मी डिप्लोमा ज्या कॉलेजमध्ये केला, अलाना कॉलेजमध्ये, तर तिथे मुश्ताक सर म्हणून एक सर होते, की ज्यांनी आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा फार्माकोलॉजी हा सब्जेक्ट शिकवला आणि त्यांचं जे शिकवणं होतं, त्या शिकवण्याचा मेन परिणाम असा होता, की तेव्हाच इंटरेस्ट डेव्हलप झाला, की जर का एम-फार्मसी फ्युचरमध्ये जाऊन करायचं झालं, तर नक्कीच आपण ह्या सब्जेक्टमध्ये करू आणि सक्सेसफुली मी ते करू शकलो. त्याला जोड मिळाली ते माझ्या बी-फार्मसीच्या शिक्षकांची सुद्धा. डॉक्टर चिन्मय देशमुख सर आणि डॉक्टर अनिल पवार सर हे दोघं जण ज्यांनी बी-फार्मसीला पण खूप छान पद्धतीने मला शिकवलं. आणि असं सगळं करत-करत फायनली माझं जेव्हा एम-फार्मसी झालं, त्याच्यानंतरही पुढे शिकण्याची आवड प्रचंड होती. सो लकीली मला पुन्हा पी-एच-डीला पुन्हा एम-आय-टीमध्येच संधी मिळाली. तर असं सगळं करत-करत मी आता पी-एच-डीला सुरुवात केलेली आहे. तर मी अ, सगळ्यांची परमिशन असेल तर माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करू इच्छितो सर. माझा स्क्रीन दिसतोय सर? हॅलो? हो, हो. दिसतंय. दिसतंय. कंटिन्यू. हां. ओके. थँक यू सर. थँक यू. तर नमस्कार. जसं की आपल्या सर्वांना एक बेसिक इन्फॉर्मेशन मिळालीच असेल, की आजचा विषय जो ठरलेला आहे, तो आहे प्री क्लिनिकल ट्रायल्स. अ, प्रयोगशाळेपासून मानवी स्वयंसेवकांपर्यंतचा औषधांचा प्रवास. बऱ्याच वेळेला कसं होतं, की आपल्याला क्लिनिकल ट्रायल्स हा शब्द फार ओळखीचा आहे आणि क्लिनिकल ट्रायल्समध्ये एक्झॅक्टली काय होतं, की जे कुठले नवीन औषधं ज्यावेळेस मार्केटमध्ये येणार असतात, तर त्याचा डायरेक्टली माणसांवरती पहिल्यांदा प्रयोग करून बघितलं जातं. कारण हे कशासाठी गरजेचं आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घेणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. मूळतः जर आपण बघितलं, तर माणसाचं जे शरीर बनलेलं आहे, ते शरीरासाठी बनलेल्या गोष्टींसाठी बनलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का बोलायचं झालं, तर नॉर्मली एक हेल्दी लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, ते जगण्यासाठी माणसाला सगळ्यात जास्त गरज असते ते म्हणजे अन्न आणि पाणी या 2 गोष्टींची. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण औषधं बनवतो, तर आपलं शरीर हे औषधांसाठी बनलेलं नाही. तर जी औषधं आपण बनवतोय, ती आपल्या शरीरासाठी आपल्याला बनवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये अगदी छोटासा फरक आहे, की आपल्या शरीरामध्ये आपल्याला माहिती आहे, की वेगवेगळे आंतरिक ऑर्गन्स म्हणजे ज्याला आपण इंटर्नल ऑर्गन्स म्हणतो. यकृत आहे, किडनी आहे किंवा बाकी अनेक ऑर्गन्स आहेत, हृदय आहे. तर या ऑर्गन्समध्ये काही केमिकल्स ही त्यांच्या नॉर्मल फंक्शनिंगसाठी शरीराकडनं तयार केली जातात आणि त्या केमिकल्सच्या आधारावरती ते अवयव त्यांचं नॉर्मल फंक्शन जे आहे, ते नॉर्मली फंक्शन करत असतात. जेव्हा ह्यांच्या कुठल्याही कार्यप्रणालीमध्ये बिघाड होतो, त्यावेळेस आपण ट्रीटमेंटसाठी कुठलंही औषध वापरणार असतो. अशा वेळेस आपल्याला ते औषध बनवताना एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात घेणं गरजेचं असतं, की ते औषध शरीरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा शरीराने ते आपल्यातलाच एक भाग आहे, हे मानून ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि मग ते त्या अवयवापर्यंत पोहोचलं पाहिजे. तिथे गेल्यानंतर सुद्धा जे नॉर्मल फंक्शनिंग करणारे केमिकल्स आहेत, ज्याला आपण बऱ्याचदा एन्झाइम्स किंवा अ, अ, वेगवेगळे केमिकल्स आहेत. ज्याला आपण न्यूरोट्रान्समीटर सुद्धा म्हणतो काही ठिकाणी. अशा केमिकल्सच्या स्ट्रक्चरशी म्हणजे त्यांचं जे केमिकलचं जे स्ट्रक्चर असतं, त्याच्याशी मिळतं-जुळतं असणं हे फार गरजेचं आहे. जेणेकरून ते शरीरामध्ये ॲक्सेप्ट होतील आणि त्या त्या ऑर्गनवरती जाऊन त्याचा ते इफेक्ट दाखवू शकतील. जेव्हा आपण कुठल्याही केमिकलबद्दल बोलतो, तर त्याचा जर का बेसिक फिजिको-केमिकल पॅरामीटर्स ज्याला आपण म्हणतो, की त्याची सोल्युबिलिटी कशामध्ये आहे. त्याच्यानंतर ते ॲब्सॉर्ब होण्यासाठी कोणत्या प्रकारचा पी-एच गरजेचा आहे. कुठल्या प्रकारच्या सेल्समधून ते ॲब्सॉर्ब होतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण लक्षामध्ये घेतो, तर तेव्हा आपल्याला 2 गोष्टी माहीत पाहिजेत. जसं की दीपक सर सुद्धा फार्मसी फील्डशी रिलेटेड आहेत आणि आदरणीय वेटरनरी डॉक्टर मी नाव विसरलो सर मला माफ करा.
पण जेवढे लोकं केमिस्ट्री किंवा ह्युमन बॉडीशी रिलेटेड फील्डमध्ये आहेत, सायन्समध्ये आहेत, त्यांना ही गोष्ट नक्कीच माहिती असेल, की मेडिकल फील्डचा ना एक रूल आहे बेसिक, की ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं, की कुठलंही केमिकल हे कमी डोसमध्ये औषध म्हणून काम करू शकतं. तर तेच केमिकल जास्त प्रमाणामध्ये विष म्हणून सुद्धा काम करू शकतं. त्याच्यामुळे कुठलंही केमिकल ज्यावेळेस नव्याने एक औषध म्हणून विकसित केलं जात असतं, त्यावेळेस आपल्याला ह्या दोन्ही पैलूंचा अभ्यास करणं तितकंच महत्वाचं असतं. म्हणजे ते केमिकल आपण जेव्हा काही बेसिक केमिस्ट्रीचा अभ्यास करून त्याच्यामध्ये जेव्हा आपण त्याचा एक स्ट्रक्चर डेव्हलप करतो, तेव्हा आपल्याला आपला एक अंदाज बांधलेला असतो, की बाबा हा एक जो घटक आहे, हा शरीरातला घटक आहे आणि ह्याच्याशी मिळता-जुळता हा मी एक घटक बनवलेला आहे, जो की औषध म्हणून काम करू शकतो. पण प्रत्यक्ष ज्यावेळेस माणसामध्ये किंवा प्राण्यांमध्ये ते देण्याची वेळ येईल, तेव्हा तो तसंच काम करतो आहे का? हे चेक करणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 पैलूंवरती लक्ष द्यायचंय. पहिलं म्हणजे त्याचं उपयोगिता आणि दुसरं म्हणजे त्याचा घातक परिणामांची शक्यता. कारण की कुठलंही औषध हे 100% फक्त उपयोगीच आहे आणि त्याचे घातक परिणाम किंवा त्याचे टॉक्सिक इफेक्ट्स हे कुठलेच नाहीत, असं फार कमी वेळा आपल्याला बघायला मिळतं. तर या सगळ्या प्रकारचा जो अभ्यास केला जातो, त्याची सुरुवात होते ती प्री-क्लिनिकल ट्रायल्स पासून. सो जर का आपण प्री-क्लिनिकल ट्रायल्स बद्दल बोलायला गेलो, तर गेल्या वर्ष 2 वर्षामध्ये जो काही कोव्हिडमुळे हाहाकार माजला, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना घरात बसून एक रिकामा वेळ मिळाला, की ज्याच्यामध्ये ते स्वतःच्या आवडीचे छंद जोपासू शकतील किंवा स्वतःचं काम आणि स्वतःचं कुटुंब हे सोडून काही बाहेरच्या गोष्टींवरती ते थोडंफार फोकस करू शकतील. अशामध्ये बऱ्याच लोकांनी स्वतःच्या इंटरेस्टमुळे किंवा एक उत्सुकता म्हणून अ, काही वेगवेगळ्या विषयांवरती सर्च केला, तर त्याच्यामध्ये प्री क्लिनिकल ट्रायल्स बद्दल बऱ्याच लोकांना महत्त्व हळू-हळू समजायला लागलेलं आहे, की जेव्हा कुठलंही औषध मार्केटमध्ये येण्यासाठी त्याची प्रक्रिया सुरू होते, तर सगळ्यात पहिल्यांदा प्राण्यांवरती त्याचा अभ्यास केला जातो. जर का प्राण्यांमध्ये त्याचा अभ्यास यशस्वीपणे पार पडला, तर आणि तरच अ, औषध आणि अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे ज्याला आपण FDA म्हणतो, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्याकडून त्या ड्रग्सला ह्युमन यूजसाठी परमिशन दिली जाते. राइट. पण बऱ्याच वेळेला ज्यावेळेस आम्ही ॲज अ फार्मासिस्ट म्हणजे मी एकटाच असं नाही, पण आम्ही मित्रांमध्ये वगैरे जेव्हा डिस्कशन करतो ना, तेव्हा बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं, की लोकांना ना फार अर्धवट नॉलेज आहे या विषयामध्ये. म्हणजे जेव्हा आम्ही काही लोकांशी बोलत असतो, की त्यांना आम्ही प्री-क्लिनिकल ट्रायल्सबद्दल सांगत असतो. तर अक्षरशः लोकं असं पण म्हणतात, की "हां, तुम्ही तर काय उंदरांवरती काम करता ना, आमच्या घरात आहे की आमच्या दुकानात भरपूर उंदीर झालेत, जाऊन घेऊन जा." पण इतकंही ते कॅज्युअली घेण्यासारखं नाहीये. त्याच्यामुळे ह्या विषयाबद्दल अवेअरनेस निर्माण करण्याची नक्कीच गरज आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्याच्यामुळे मी हा टॉपिक निवडलेला आहे. तर आता मी विषयाला सुरुवात करतो. बेसिकली प्री क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे काय? तर जसं मी म्हटलं, की व्हेनेव्हर अ ड्रग इज अबाउट टू बी प्रोसेस्ड सो दॅट इन फ्युचर इट कम्स इंटू द मार्केट म्हणजे कुठल्याही औषधावरती जेव्हा रिसर्च सुरू केला जातो, तर त्यावेळेस त्याच्यामागचं एकच उद्दिष्ट असतं, की इन फ्युचर कुठल्या ना कुठल्या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी किंवा डिसऑर्डरच्या ट्रीटमेंटसाठी ते ड्रग मार्केटमध्ये यावं. ही जी शोध प्रक्रिया आहे, त्याच्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असतो, तो म्हणजे प्री-क्लिनिकल ट्रायल्स. तर जर का आपण डेफिनेशन वाईज बघायला गेलो, तर कुठलंही औषध, कुठलीही प्रक्रिया किंवा उपचार हे मानवी शरीरामध्ये कोणत्याही आजाराच्या निवारणासाठी उपयोगी पडण्याची शक्यता आहे की नाही, हे शोधण्यासाठी काही विशिष्ट प्राण्यांचा वापर करून त्याच्यामध्ये संशोधन करणे, याला आपण प्रीक्लिनिकल ट्रायल्स असं म्हणतो. तर जसं मी आधीच आपल्याला सांगितलं, की कोणतंही औषध हे सुरुवातीला औषध नाही. जेव्हा आपण प्राण्यांमध्ये किंवा माणसांमध्ये त्याचं टेस्टिंग करतो, त्याची पडताळणी करतो, त्याच्यानंतर आपल्याला ही गोष्ट लक्षात येणार आहे, की ते औषध आहे, की ते विष आहे. आणि जे सायन्स बॅकग्राऊंड नसलेले लोकं आहेत, त्यांना ही गोष्ट कदाचित माहीत नसेल. पण ज्यावेळेस 1,00,000 ते 10,00,000 वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स हे हायपोथेटिकली तयार केले जातात, की कदाचित बाबा ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी असण्याची शक्यता आहे.
तर त्या 1 ते 10 लाख केमिकल्स मधलं एखादंच केमिकल असं असतं, की जे खरंच फायनली मार्केटमध्ये येऊ शकतं. बाकी सगळे बनवलेले स्ट्रक्चर्स जे असतात ते कुठल्या ना कुठल्या कारणासाठी आयदर प्री क्लिनिकल ट्रायल्समध्ये किंवा क्लिनिकल ट्रायल्समध्ये ह्या बाहेर फेकले जातात. त्याच्यामागे वेगवेगळी कारणं असतात. म्हणजे ते जर का बघायला गेलं तर त्याच्यावरती आणखीन एक आपला विषय होऊ शकतो. सो त्याच्यामध्ये मी जास्त डीपमध्ये जात नाही. पण एक आयडिया असावी आपल्याला, की ज्यावेळेस कुठलंही ड्रग असं नाहीये, की बाबा एखादा केमिस्ट्री मधला माणूस आहे, त्यांनी एक स्ट्रक्चर तयार केलं आणि त्याचं असं म्हणणं आहे, की हे जे स्ट्रक्चर आहे ते शरीरातल्या एखाद्या केमिकलशी जवळपास मिळतं-जुळतं आहे. सो ह्या केमिकलमुळे जर का कुठलाही आजार होणार असेल, तर ह्या ड्रगमुळे तो बरा होऊ शकतो. तर 100% ते तसंच होईल याची काहीही खात्री नाही. जोपर्यंत आपण त्याच्या ॲक्चुअली प्री-क्लिनिकल ट्रायल्स आणि नंतर क्लिनिकल ट्रायल्स करत नाही तोपर्यंत. ठीक आहे. तर जसं विनय सरांनी सांगितलं तसं, की बऱ्याच वेळेला ना लोकांचा असाही प्रकारचा गैरसमज असतो, की हे एक प्रकारचे प्राण्यांवरती होणारे अत्याचार किंवा अन्यायच आहेत का? तर ह्याच्यावरती माझं स्वतःचं एक प्रामाणिक मत मी असं मांडू इच्छितो, की कसं आहे ना, प्राणी हे अ, काही बाबतीमध्ये ओव्हररेटेड आहेत, काही बाबतीमध्ये अंडररेटेड आहेत, असं एक माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे ज्यावेळेस गोष्टी आपल्या पाळीव प्राण्यांच्या बाबतीमध्ये येतात, त्यावेळेस प्रत्येकजण त्यांच्यावरती प्रेम करू इच्छितो. पण ज्यावेळेस पाळीव नसलेल्या काही प्राण्यांबद्दल गोष्टी येतात, त्यावेळेस कदाचित हीच सेन्सिटिव्ह असलेली लोकं वेगळ्या पद्धतीने रिएक्ट होतात. सिंपल एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, जर का तुम्हाला असं वाटत असेल, की बाबा प्राण्यांवरती आपण अत्याचार करतोय, तर जे नॉन-व्हेज खाणारे लोक आहेत, ते काय कुठल्या प्रकारचं मग त्याच्यावरती चांगली गोष्ट करतायत. त्याच्यामुळे या वादामध्ये मला काहीच म्हणायचं नाही. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे, की आता ह्या प्रेझेंटेशनमधनं पण आपल्या लक्षात येईल, की जरी आम्ही औषधं तपासणीसाठी त्यांचा वापर करत असलो, तरी सुद्धा त्यांना जितकी शक्य असेल तितकी चांगल्यातली चांगली वागणूक मिळावी, याची पूर्णपणे खात्री केली जाते आणि त्याच्यासाठी काही कायदे नियम सुद्धा आहेत, ते आपण डिस्कस करणार आहोत. तर जसं की मी आपल्याला सांगितलं, की औषध शोध आणि विकास प्रक्रिया ज्याला आपण रिसर्च एंड डेव्हलपमेंट म्हणतो. तर त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक स्टेप्स आहेत. जसं की मी पहिल्यांदा सांगितलं, की पहिली स्टेप काय आहे ह्याच्यामध्ये, की जे केमिस्ट्री बॅकग्राऊंडचे लोकं आहेत, ते सगळे एकत्र बसून काही केमिकलचे स्ट्रक्चर्स तयार करतात, की ज्याच्यामध्ये पॉसिबली ही ॲक्टिव्हिटी असू शकते. तर या सगळ्या केमिकल्समधून एक कुठलंतरी केमिकल कॉन्स्टिट्यूएंट किंवा काही 10 किंवा काही 100 केमिकल कॉन्स्टिट्यूएंट्स असे असतील, की ज्यांच्यामध्ये शक्यता जास्त आहे. ते मॉलिक्युल्स सर्वात पहिल्यांदा त्यांची पडताळणी केली जाते. याच्यासाठी काही सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत, ज्याला की आपण इन सिलिको स्टडीज असं म्हणतो. म्हणजे काय असतं, की आपल्याला माहिती आहे, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपल्या शरीरामध्ये जेवढे काही अवयव आहेत, त्याच्यावरचे जेवढे रिसेप्टर्स आहेत, त्यांचे 3D स्ट्रक्चर्स काही लोकांनी विकसित केलेले असतात. तर त्या सॉफ्टवेअरच्या मदतीने ते 3D रिसेप्टरचं स्ट्रक्चर आणि आपल्या ड्रगचं स्ट्रक्चर यांच्यामध्ये काही इंटरॅक्शन होण्याची संभावना आहे का? जर ती इंटरॅक्शन झाली, तर ती चांगली असेल की ती वाईट असेल? म्हणजे ती इफेक्टिव्ह असेल की ती टॉक्सिक असेल? याच्याबद्दलचा काही एक बेसिक स्टडी आपण करू शकतो. आणि ह्या अभ्यासाच्या बेसिसवरती मग आपण काही मेन मॉलिक्युल्स की ज्याच्यामध्ये उपयोगिता असण्याची शक्यता सर्वाधिक जास्त आहे. ते काही मॉलिक्युल्स हे आपण शॉर्टलिस्ट करतो. त्याच्यानंतरची पुढची स्टेप असते, की हे जे मॉलिक्युल्स आहेत, ते ज्यावेळेस आपण काय म्हणतो, की कुठल्याही प्राण्यामध्ये किंवा कुठल्याही माणसामध्ये जर देणार असू, तर आपल्याला एक गोष्ट अशी ऐकून माहीत असते, की रक्तामध्ये औषध किती पोहोचलं, त्याची आपल्याला पडताळणी करावी लागते. तर ती पडताळणी एक्झॅक्टली करायची कशी? त्याच्यासाठी कोणत्या मेथड्स वापरायच्या? मग त्याच्यामध्ये एनालिसिस नावाचा एक सब्जेक्ट असतो, की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या मेथड्स या डेव्हलप केलेल्या जातात. तर तशा पद्धतीच्या मेथड्स डेव्हलप करण्याचं जे एक प्रोसेस असते, ती प्रोसेस इथे कंप्लीट केली जाते. ज्यावेळेस ही प्रोसेस कंप्लीट झाली, की त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे प्री क्लिनिकल ट्रायल्स. ज्याच्यामध्ये ॲक्चुअली काही स्पेसिफिक ॲनिमल्सवरती हा स्टडी केला जातो. जर का ह्या स्टडीमध्ये आपल्याला हवे तसे पॉझिटिव्ह इफेक्ट्स मिळाले, चांगले रिझल्ट्स मिळाले,
तर त्याच्यानंतरची पुढची स्टेप असते ते म्हणजे IND ॲप्लिकेशन, ज्याला म्हणलं जातं इन्व्हेस्टिगेशनल न्यू ड्रग ॲप्लिकेशन. म्हणजे काय, की जे अन्न आणि औषध प्रशासक मंडळ आहे, त्यांच्याकडे आपण एक ॲप्लिकेशन फाईल करतो, की आमचा हा जो औषधी मॉलिक्यूल आहे, त्याचं आम्ही ॲनिमल्समध्ये टेस्टिंग केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे जे घातक परिणाम आहेत, त्याच्यापेक्षा त्याचे उपयोगी परिणाम जे आहेत, ते जास्त आहेत. तर ह्या स्टडीच्या आधारावरती आम्हाला माणसांमध्ये पुन्हा ह्या सगळ्या औषधांची टेस्टिंग करायला परवानगी मिळावी. जर का FDA कडनं त्याला अप्रूव्हल मिळालं, तर पुढचा स्टेप असतो तो म्हणजे क्लिनिकल ट्रायल्स, ज्याच्यामध्ये ॲक्चुअली काही हेल्दी लोकं आणि काही ॲक्चुअल पेशंट्स म्हणजे ज्या आजारासाठी आपण हे औषध डेव्हलप करतोय, त्याचे डायरेक्टली रुग्ण. अशा लोकांवरती पुन्हा ह्या सगळ्या औषधांचं टेस्टिंग केलं जातं आणि ह्याच्यामधून सुद्धा जे फायनली 1 किंवा 2 औषधं जे सगळ्या पातळींवरती अतिशय सुरक्षित असे सिद्ध होतात, त्या ड्रग्सना पुन्हा मार्केटमध्ये येण्यासाठी म्हणजे ॲक्चुअल ह्युमन यूजसाठी वापरण्यासाठी परवानगी दिली जाते. ही परवानगी घेण्यासाठी आपल्याला NDA नावाचं एक ॲप्लिकेशन फाईल करावं लागतं पुन्हा एकदा FDA कडे, ज्याला म्हणतात की न्यू ड्रग ॲप्लिकेशन. म्हणजे संपूर्णपणे नव्याने आजपर्यंत कधीही मार्केटमध्ये नसलेलं असं एक ड्रग आता आम्हाला मार्केटमध्ये लॉन्च करायचं आहे. त्याच्यासाठी आवश्यक असणारे सगळे अभ्यास आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये असं प्रूव्ह झालेलं आहे, की हे जे सगळे ड्रग्स आहेत, ते संपूर्णपणे मानवी वापरासाठी सुरक्षित आहेत. ज्यावेळेस हे ॲप्लिकेशन फाईल केलं जातं, त्याला जर का अन्न आणि औषध प्रशासनाकडून मंजुरी मिळाली, तर फायनली हे ड्रग हे मार्केटमध्ये येतं. तर ही एक रफ बॅकग्राऊंड होती, की स्टेप बाय स्टेप प्रोसिजर कशी असते. आता आपण डायरेक्टली बोलूयात, की ॲक्चुअल जे मी प्री क्लिनिकल ट्रायल्स म्हणतोय, ते म्हणजे काय? तर जसं की मी याच्या आधी पण सांगितलं, की औषधाच्या प्रभावीपणाचं ज्यावेळेस आपल्याला मूल्यांकन करायचं असतं, तर काही सॉफ्टवेअर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यामधनं आपल्याला एक थोडाफार अंदाज येऊ शकतो, की एखादं औषध त्या स्पेसिफिक ऑर्गनमध्ये जाऊन, त्या स्पेसिफिक रिसेप्टरवरती अटॅच होऊन त्याची एफिकसी दाखवू शकतं की नाही दाखवू शकत. पण कितीही म्हटलं तरी शेवटी ते एक सॉफ्टवेअर आहे, ते एक मशीन आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष शरीरामध्ये प्राण्यांच्या असो किंवा माणसांच्या असो, जसं सॉफ्टवेअरमध्ये सांगितलेलं आहे, तसंच 100% होईल याची कुठल्याही प्रकारची खात्री नाही. कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स असतात. त्याच्यामुळे आपल्याला ॲक्चुअल इव्हॅल्युएशन करण्यासाठी अ, जे प्राण्यांमध्ये असेल किंवा त्याच्यानंतर माणसांमध्ये असेल, हे इव्हॅल्युएशन करणंही तितकंच गरजेचं असतं. तर like when we talk about the preclinical trials, basically there are three different types of studies which will be performed into the preclinical trials. First one is in vivo studies किंवा ज्याला आपण in vivo मूल्यांकन म्हणतो. याचा अर्थ असा आहे की जे कोणते प्राणी आहेत जे आपण या प्रकारच्या स्टडीसाठी वापरतो, त्या प्राण्यांमध्ये सर्वात पहिल्यांदी आपण तो आजार इंड्यूस करायचा. तो आजार त्यांच्यामध्ये इंड्यूस झाल्याच्या नंतर आपलं जे औषध आहे, ते औषध त्या प्राण्यांना देऊन त्याची उपयोगिता आपल्याला तपासायची आहे. याला म्हणतात याच्यामध्ये आपण काय करतो, की जे प्राणी आहेत ते ॲज सच आपण डायरेक्टली वापरतो. त्याला म्हणतात इन विवो अभ्यास किंवा इन विवो स्टडी. दुसऱ्या प्रकारच्या स्टडीज आहेत, ज्याला आपण म्हणतो एक्स विवो स्टडीज. एक्स विवो स्टडीज याचा अर्थ काय होतो, की बऱ्याचशा लोकांना हे ऐकून माहिती असेल, की पूर्वीच्या काळी 11वी-12वी मध्ये सुद्धा बायोलॉजीसाठी झुरळांवरती किंवा गांडुळांवरती प्रयोग केले जायचे किंवा काही फार्मसी चे जे जुने विद्यार्थी आहेत, तर त्यांच्या काळामध्ये बेडकाचं हृदय बाहेर काढून त्याच्यावरती अभ्यास केला जायचा. तर आताही अशाच प्रकारचे काही स्टडीज करण्याची आपल्याला गरज पडू शकते. एक्स विवो स्टडी याचा अर्थ काय, की कुठलाही शरीराचा अवयव किंवा त्याचा एखादा छोटासा पार्ट हा आपण त्या प्राण्याच्या शरीरातून बाहेर काढतो. बाहेर काढल्याच्या नंतर ज्या पद्धतीचं वातावरण त्याला शरीरामध्ये मिळत असतं, तशाच पद्धतीचं वातावरण त्याला शरीराच्या बाहेरही दिलं जातं, जेणेकरून तो अवयव शरीराच्या बाहेर सुद्धा जिवंत राहील आणि त्या बाहेर काढलेल्या अवयवावरती आपण आपले जे औषधं आहेत, त्यांचा अभ्यास करतो. याला म्हणतात एक्स विवो स्टडीज. आणि तिसरं आहे
ते म्हणजे इन विट्रो स्टडीज. इन विट्रो स्टडीज म्हणजे काय? याच्यामध्ये ना डायरेक्टली कुठलाही प्राणी किंवा माणूस घेतला जातो, ना त्याचा कुठला ऑर्गन किंवा त्याचा कुठला अवयव हा डायरेक्टली बाहेर काढला जातो. पण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ऑर्गन हा जर का अगदी मायन्यूट लेव्हलला आपण जाऊन बघितला, तर तो एकेका इंडिव्हिज्युअल पेशीपासून म्हणजे ज्याला आपण सेल्स म्हणतो त्याच्यापासून बनलेला आहे. तर प्रत्येक ऑर्गन्स मध्ये असलेल्या ज्या सेल्स आहेत, त्या सेल्स आयसोलेट केल्या जातात आणि त्या सेल्सवरती म्हणजे त्या पेशींवरती डायरेक्टली औषध देऊन त्याचा परिणाम चेक केला जातो. याला म्हणतात इन विट्रो मूल्यांकन. तर ही एक रफ बॅकग्राऊंड मी सांगितली. आता या तिन्हीचं आपण इन डेप्थ नॉलेज घेऊया. तर जसं की मी सांगितलं, इन विवो स्टडीज कसे गरजेचे आहेत, की ज्यावेळेस कुठलाही ड्रग आपल्याला माणसामध्ये देणं गरजेचं आहे, त्याच्या आधी आपल्याला ते सगळ्यात पहिल्यांदा प्राण्यांमध्ये तपासायचं असतं. पण ह्याच्यासाठी ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे, की ह्याच्यासाठी आपण सगळेच प्राणी सर्रासपणे कुठलाही प्राणी उचलला आणि तो वापरला, तर असं आपण करू शकत नाही. आता याच्या मागे सुद्धा काही काय म्हणतो आपण काही फॅक्टर्स आहेत, की कुठला प्राणी आपण सिलेक्ट करू शकतो. तर ह्याच्यासाठी 2 गोष्टींवरती सगळ्यात महत्त्वाचा फोकस दिला जातो. सगळ्यात पहिला फोकस असतो ते म्हणजे अल्टिमेटली आपल्याला ते जे औषध आहे, ते प्राण्यांमध्ये वापरायचं आहे, की ते माणसामध्ये वापरायचं आहे. जर ते प्राण्यांमध्ये वापरायचं असेल, तर आपण डायरेक्टली ज्या प्राण्यामध्ये वापरायचं तोच प्राणी सिलेक्ट करू शकतो किंवा जर आपल्याला इन फ्युचर ते औषध मानवी वापरासाठी प्रमोट करायचं असेल, तर आपल्याला अशा प्रकारचे प्राणी सिलेक्ट करायचे आहेत, ज्यांच्या शरीराची अंतर्गत रचना म्हणजे इंटर्नल ऑर्गन्स, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या शरीरामध्ये सिस्टम्स आहेत, त्या ह्युमन्सशी म्हणजे माणसाच्या अंतर्गत शरीर रचनेशी मिळत्या-जुळत्या असतात. म्हणजे याला आपण असं म्हणतो की biological similarity with the human body, because ultimately at the end of the day we have to use those drugs for the treatment of humans, right? So we cannot directly take the animal which is having no similarity with the humans. त्याच्यासाठी मी पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याशी डिस्कस करेन की कशा पद्धतीने प्राण्यांचं सिलेक्शन केलं जातं. आणि दुसरा एक महत्त्वाचा पैलू याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे जेनेटिक लेव्हलवरती असणारी सिमिलॅरिटी. फक्त अंतर्गत अवयव किंवा त्याची संरचना सारखी असून उपयोग नाही, तर जेनेटिक लेव्हलवरती सुद्धा त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज असणं हे तेवढंच गरजेचं आहे. कारण की जीन्स, सेल्स ह्या छोट्या-छोट्या घटकांमुळे सुद्धा एखाद्या औषधाच्या परिणामावरती डायरेक्टली इफेक्ट होऊ शकतो. म्हणजे मी एक इन्सिडन्स म्हणून सांगतो, की मी ज्यावेळेस एस-आर-एफ म्हणून आयुष मिनिस्ट्रीच्या ऑफिसमध्ये काम करत होतो. तर तिथे जे माझे गाईड होते, त्यांनी एक इन्सिडन्स असा सांगितला होता, की अ, ते एका कंपनीमध्ये पूर्वी जेव्हा कामाला होते, तर त्याच्यामध्ये त्यांना एका औषधाचं टेस्टिंग करायचं होतं. तर एका प्रकारच्या ॲनिमलमध्ये ते टेस्टिंग केलं, तर ते ॲनिमल्स डायरेक्टली मरत होते. पण जे दुसऱ्या प्रकारच्या ॲनिमल्समध्ये ते टेस्टिंग केलं, तर त्याच्यामध्ये ते ॲनिमल्स सर्व्हाईव्ह होत होते आणि इन फ्युचर जाऊन ते ड्रग मार्केटमध्ये सुद्धा आलं आणि आता ह्युमन्समध्येही ते प्रचंड सेफ आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे घातक परिणाम दिसत नाहीत. तर हे कशावरनं असं का होऊ शकतं? तर फक्त अंतर्गत संरचना नाही, तर त्याच्यामध्ये असलेले काही जीन्स, काही स्पेसिफिक काय म्हणतो आपण एन्झाइम्स हे सुद्धा त्याच्यामध्ये तितकेच महत्त्वाचे रोल प्ले करतात. तर आता आपण बघूयात, की कुठल्या प्रकारचे प्राणी आहेत, जे की आपण स्टडीसाठी वापरू शकतो. प्रीक्लिनिकल स्टडीसाठी वापरले जातात. तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात प्रिफर्ड प्राणी आपण असं म्हणू शकतो, ते म्हणजे उंदीर. तर उंदीर हे याच्यामध्ये 2 प्रकार आहेत बेसिकली रोडंट्स आणि नॉन रोडंट्स. ज्याला म्हणजे आपण ज्याला बिळात राहणारे आणि बिळाबाहेर राहणारे असं आपण म्हणू शकतो. तर रोडंट्सच्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात प्रिफर्ड ॲनिमल्स आहेत ते म्हणजे उंदीर. तर या उंदरांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. आता जे सायन्स बॅकग्राऊंडचे लोकं आहेत त्यांना माहीत असेल, की प्रत्येक प्रजातीला त्याचं एक सायंटिफिक नाव असतं. तर या सायंटिफिक नावाप्रमाणे जरी आपण काय म्हणतो बोलीभाषेमध्ये त्याला जनरली उंदीर किंवा रॅट असं जरी म्हणत असलो, तरी सुद्धा त्याचं बोटॅनिकल नेम किंवा त्याचं काय म्हणतो आपण शास्त्रीय नाव जे आहे ते वेगवेगळं असतं. तर त्या बेसिसवरती आपण माईस म्हणजे छोटे उंदीर आणि रॅट्स म्हणजे मोठे उंदीर. पण मोठे उंदीर म्हणजे जे आपल्याला सर्रास मिळतात ते नाही. तर स्पेसिफिकली जे प्रयोगासाठी बनलेले आहेत, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये पांढरे उंदीर असं म्हणू शकतो.
तर या प्रकारचे ॲनिमल्स हे जे आहेत हे प्रिफर केले जातात. तर आता आम्ही कॉलेजमध्ये प्रयोग करत असल्यामुळे माझ्याकडे ह्या दोन्ही प्रकारचे ॲनिमल्स आहेत. सो मी हे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवू शकतो. कारण म्हणजे कसं होतं ना, की बऱ्याच वेळेला रॅट आणि माईस याच्यामध्ये काय फरक आहे, हेच बऱ्याचदा लोकांना माहीत नसतं किंवा लक्षात येत नाही. तर सर हे दिसतंय मला कोणी सांगू शकेल? हे जे छोटे आहेत, छोटे दिसतंय पांढरे उंदीर दिसतंय हां, दिसतंय. तर याला आपण माईस म्हणतो. तर कुठल्याही ड्रगच्या टॉक्सिसिटी स्टडीज आणि बऱ्याच प्रकारच्या ड्रगच्या ॲक्टिव्हिटीजचे इफेक्ट जसं की कॅन्सर आहे, त्याच्यानंतर ब्रेनवरती इफेक्ट करणारे म्हणजे CNS ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती इफेक्ट करणारे काही औषधं आहेत. तर त्या प्रकारच्या औषधांच्या टेस्टिंगसाठी या ॲनिमल्सचा वापर केला जातो. सगळ्यात पहिल्यांदी जर आपण स्टँडर्ड गाईडलाईन्स प्रमाणे जर का फॉलो करायचं म्हटलं, तर OECD नावाची एक संस्था आहे की ज्यांच्याकडनं काही गाईडलाईन्स बनवल्या जातात आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की जसं मी आधी म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चेक काय करायचंय, तर आपल्याला त्याची टॉक्सिसिटी बघायची म्हणजे त्याचा घातक परिणाम आपल्याला बघायचा आहे. आता हे कशासाठी गरजेचं आहे, तर जेव्हा संपूर्णपणे नवीन औषध तुम्ही बनवत आहात, तर त्यावेळेस तुम्हाला हेच माहिती नाहीये की किती प्रमाणामध्ये ते औषध दिलं, तर त्याचा ट्रीटमेंटसाठी उपयोग होईल. आपल्याला आता सगळ्यांना सिंपल गोष्ट माहीत आहे, की कुठलंही औषध जर आपण घ्यायला गेलो मार्केटमध्ये, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणतो त्याचा डोस काय आहे? कारण की डोसवरती सगळं डिपेंड आहे. जर ओव्हरडोस झाला, तर टॉक्सिक इफेक्ट्स होऊ शकतात. जर अंडर डोस राहिला, तर त्या इफेक्टचा काहीच परिणामही आपल्याला दिसून येत नाही. त्याच्यामुळे आता जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आयुष्यात तुम्ही त्या औषधाचा डोस ठरवणार आहात, तर तो कुठल्या बेसिसवरती ठरवणार? तर त्याच्यासाठी OECDच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्स प्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याची टॉक्सिसिटी स्टडी करतो आणि मग त्याच्यामध्ये जसे त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या गाईडलाईन्सच्या बेसिसवरती अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्याचा टॉक्सिक डोस कळतो. म्हणजे कुठला डोस असा आहे, की ज्या डोसच्या पुढे गेल्यानंतर नक्की त्या औषधाचे घातक परिणाम हे त्याच्या उपयुक्त परिणामांपेक्षा जास्त असणार. ह्याचा आपल्याला एक अंदाज येतो आणि मग त्याच्यापुढे आपण जे त्याचे स्टडीसाठी ॲक्चुअल इफेक्टिव्ह डोस आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत, ते आपण सिलेक्ट करतो. तर मी आपल्याला एक म्हैस दाखवला. तसंच या पद्धतीने हे जे मोठे असतात, त्याला आपण रॅट्स असं म्हणतो. सो हे मोठे रॅट्स जे आहेत, हेही अशाच प्रकारच्या स्टडीसाठी यूज केले जातात. टॉक्सिसिटी स्टडी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इफिकसी स्टडीज. आता बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो, की ॲनिमल मॉडेल्स जर का आपण बघायला गेलो, तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल मॉडेल्स आहेत. मग काही लोकांना असा प्रश्न पडतो, की जर या छोट्या ॲनिमल्सवरती काम होते, तर मग मोठ्या ॲनिमल्सकडे जायची काय गरज आहे? तर त्याचंही एक्सप्लेनेशन मी स्टेप बाय स्टेप सांगतो. कसं असतं, की उंदीर किंवा रोडंट्स फॅमिलीमधले रॅट्स जे आहेत, आता वेटरनरी डॉक्टरही आपल्यासोबत आहेत, त्यांना याच्याबद्दल खूप जास्त नॉलेज आहे. मीही एका वेटरनरी डॉक्टरच्या अंडर काम केलं, त्याच्यामुळे मला ह्या काही गोष्टी कळू शकल्या, की हे जे रोडंट फॅमिलीमधले ॲनिमल्स आहेत, यांची पचन प्रक्रिया किंवा चयापचय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो मेटाबॉलिझम हे ह्युमन्सपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतं. त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये काही गोष्टींना लिमिटेशन्स असतात. आता जसं की मी म्हटलं फॉर एक्झाम्पल जर का मला एखाद्या अ, अं, आजारावरती औषध बघायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा ॲनिमल्समध्ये मला तो आजार इंड्यूस करावा लागतो आणि मग त्या आजारी पडलेल्या ॲनिमल्सला माझं ड्रग जे आहे ते देऊन मला त्याची उपयुक्तता पडताळणी करायची असते. तर हे जे रॅट्स आहेत, यांची जर का आपण अंतर्गत संरचना बघितली, तर जवळ-जवळ एक 95% पेक्षा जास्त संरचना ही माणसाच्या संरचनेशी मिळती-जुळती आहे. त्याचप्रमाणे त्याच्यामधले जे जेनेटिक फॅक्टर्स आहेत, तेही बऱ्याच प्रमाणामध्ये माणसाशी मिळते-जुळते आहेत. त्यामुळे कुठलंही औषध किंवा कुठल्याही आजारावरती जर का औषधाची पडताळणी करायची असेल, तर सगळ्यात पहिला चॉईस हा रॅट्स म्हणजे माईस किंवा रॅट्स हा असतो. पण त्यांच्या काही युनिक फीचर्स आपल्याला माहिती आहे, की निसर्गाने प्रत्येकाला प्रत्येक जीवामध्ये काही ना काही युनिक फीचर्स दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आणि ह्या म्हैस आणि रॅट्समध्ये पण काही अशी युनिक फीचर्स आहेत, की ज्याच्यामुळे काही गोष्टी ह्या आपण त्या काही आजार असे आहेत, की जे त्या ॲनिमल्समध्ये आपण डायरेक्टली इंड्यूस नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला काही वरच्या पातळीवरच्या ॲनिमल्सला जाण्याची गरज असते. त्याच्याप्रमाणे वरच्या पातळीतला एक ॲनिमल आहे ते म्हणजे हॅमस्टर. तर हॅमस्टर हे उंदरांपेक्षा काही प्रमाणामध्ये जास्त सेन्सिटिव्ह असतात.
त्यामुळे जेव्हा कुठल्याही प्रकारच्या सेन्सिटिव्हिटी रिलेटेड ड्रग्सची आपल्याला पडताळणी करायची असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की कुठला ड्रग आहे, तर तो ड्रग समजा आपल्याला फॉर एक्झाम्पल कुठल्यातरी जखमेवरती लावायचा आपण मलम बनवतोय आणि त्या मलमामध्ये आपल्याला तो ड्रग घालणं आपण अपेक्षित आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे बघणं गरजेचं असतं, की जर का कुठलीही जखम न झालं म्हणजे इंटॅक्ट स्किनवरती जर का आपण ते ड्रग वापरलं, तर त्याचा काही घातक परिणाम त्याच्यावरती होतोय का? कारण ड्रग्सचं प्रत्येकाची आपली आपली काही प्रॉपर्टीज असतात. त्याच्याप्रमाणे म्हणजे ते करोसिव्ह असू शकतात, ते इन्व्हेसिव्ह असू शकतात. जर का ते ॲसिडिक नेचरमध्ये असेल, तर त्याच्यामुळे स्किनवरती बर्न्स होऊ शकतात. तर ह्या प्रकारच्या सगळ्या घातक पडताळण्या आपल्याला करायच्या असतात. तर ह्या ज्या प्रकारच्या पडताळण्या आहेत, त्या उंदरांपेक्षा हॅमस्टर्स किंवा गिनी पिग या ॲनिमल्समध्ये जास्त चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला करता येऊ शकतात. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या पडताळणीसाठी आपण पुढच्या लेव्हलचे ॲनिमल्स म्हणजे हॅमस्टर किंवा गिनी पिग या प्रकारचे ॲनिमल्स आपण प्रिफर करतो. त्याचप्रमाणे गिनी पिग्समध्ये हिस्टॅमिन नावाचं एक केमिकल असतं, जे आपल्या मानवी शरीरामध्ये पण असतं. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा कुठल्याही गोष्टीची ॲलर्जी आपल्याला येते की नाही, आपण म्हणतो शरीरावर पुरळ उठलं, खाज सुटते, लाल झालंय, इचिंग होतंय, रॅशेस होतायत. हे ज्या प्रकारचे रिस्पॉन्सेस आहेत, हे सगळे या हिस्टॅमिन नावाच्या केमिकल्समुळे असतात. जेव्हा कुठलाही पदार्थ किंवा कुठलाही घटक आपल्या शरीरामध्ये जातो आणि आपल्या शरीराची जी इम्युन सिस्टीम आहे, त्याला जर का असं वाटलं की हा पदार्थ किंवा हा घटक जो आहे हा आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे, तर शरीराचा एक इम्युन रिस्पॉन्स म्हणून हे हिस्टॅमिन केमिकल रिलीज केलं जातं. जेणेकरून तो जो घटक आहे तो लवकरात लवकर शरीरामधनं बाहेर पडला जावा. तर हे जे हिस्टॅमिन नावाचं केमिकल आहे, हे गिनी पिग्समध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे थोडंसं जरी हिस्टॅमिन ह्याच्यामध्ये गिनी पिग्समध्ये दिलं तरी आपल्याला लगेच त्याचे इफेक्ट दिसतात. मग असे जर का काही औषधं आपल्याला शोधायची असतील, की जे हा हिस्टॅमिनवरती काम करणार आहेत, तर अशा केसमध्ये आपण गिनी पिग्स, हॅमस्टर हे ॲनिमल प्रिफर करू शकतो. आणि त्याच्यानंतरचा पुढच्या टप्प्यातला ॲनिमल म्हणजे ससा किंवा ज्याला आपण रॅबिट्स असं म्हणतो. तर रॅबिट्समध्ये सुद्धा काही विशेष असे घटक आहेत किंवा देअर आर सम स्पेसिफिक कंडिशन्स की व्हिच कॅन बी स्टडीड ओन्ली इन द रॅबिट्स अँड नॉट इन द अदर ॲनिमल्स. लाइक फॉर एक्झाम्पल आता ज्यावेळेस कुठल्याही औषधाचा स्टडी केला जातो, तर त्याच्यामध्ये फार्माकोकायनेटिक्स नावाचा एक पॅरामीटर असतो. म्हणजे कुठलंही औषध ज्यावेळेस आपण शरीरामध्ये घेतो, तर तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांना कॉमनली माहीत असते, की जेव्हा आपण डॉक्टरकडे कुठलंही औषध घ्यायला जातो ना, तर तुम्हाला सांगतात, की दिवसातनं 1च गोळी घ्या, दिवसातनं 2 गोळ्या घ्या. 2 गोळ्यांच्या मध्ये 6 तासाचं अंतर ठेवा किंवा काही गोळ्या अशा असतात, की सांगतात, की 1 गोळी घेतली तर 2 दिवस त्याचा परिणाम दिसू शकतो. हे सगळ्या प्रकारचे जे स्टडीज असतात, ह्या स्टडीला आपण म्हणतो की फार्माकोकायनेटिक स्टडीज. म्हणजे कुठलंही औषध शरीरामध्ये गेल्यानंतर ते शरीरामधनं पुन्हा बाहेर पडेपर्यंत मधल्या काळामध्ये शरीराकडनं त्या औषधावरती काय-काय प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात, हा सगळा अभ्यास जो आहे, तो आपल्याला फार्माकोकायनेटिक्सच्या अंडर करता येतो. ज्यावेळेस आपण नवीन औषध टेस्ट करतोय, तेव्हा ऑब्व्हियसली आपल्याला त्याचा फार्माकोकायनेटिक्स पण करणं गरजेचं आहे. कारण की आपल्याला सर्वात महत्त्वाचं हे कळणं गरजेचं आहे, की जेवढं औषध आपण देतोय. आता तुम्हाला माहीत असेल, की पॅरासिटामॉल सिंपल आपण क्रोसिनचं एक्झाम्पल घेऊया. त्याच्यामध्ये 500 मिलीग्रामची टॅबलेट येते. आपण जर का 500 मिलीग्रामची टॅबलेट तोंडावाटे शरीरामध्ये घेतली, तर त्या 500 मधलं पूर्ण 500च्या 500 मिलीग्राम आपल्या रक्तामध्ये जातंय का? का काही औषध आहे, की जे औषध जे ॲब्झॉर्बच होत नाही. म्हणजे ते शरीरामध्ये एंटरच करू शकत नाहीये किंवा शरीरामध्ये पोस्ट पास मेटाबॉलिझम नावाचा एक प्रकार असतो, जो की आपल्या लिव्हरमध्ये घडतो. म्हणजे हे एक प्रकारचं काय म्हणतो आपण, एक प्रकारची शरीरामध्ये तयार केलेली चाळणी आहे, की जिथे शरीराला वाटेल, की बाबा एखादी गोष्ट घातक आहे, तर ते तिथेच त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये वाटले जातात आणि तिथून पुढे ते औषध तशा त्या तुकड्यांमध्ये पुढे जातं. मग जर का एखाद्या स्ट्रक्चरचे तुकडे झाले, तर मग त्याच्यामुळे असं होऊ शकतं, की त्याची परिणामता नष्ट होऊ शकते. ह्या सगळ्या प्रकारच्या स्टडीज करण्यासाठी आपल्याला गरज काय आहे, की आपल्याला अल्टिमेटली आता आपण शरीराच्या आतमध्ये झाकून तर नाही बघू शकत, की बाबा आतमध्ये नक्की काय होतंय. अल्टिमेटली आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने कळतात, की शरीरामध्ये ते औषध घातल्यानंतर रक्तामध्ये ते किती प्रमाणामध्ये पोहोचतंय. तर त्याच्यासाठी जेव्हा आपण स्टँडर्ड स्टडी करतो,
तर याच्यामध्ये कसं असतं, की औषध दिल्यापासून दर अर्ध्या तासाला आपण शरीरामधनं रक्त काढतो आणि त्या रक्तामध्ये त्या औषधाची किती पातळी पोहोचलेली आहे हे आपण चेक करतो. आता जर का आपण उंदीर किंवा म्हणजे माईस किंवा रॅट जर का घेतले, तर त्यांच्या शरीराच्या प्रमाणामध्ये त्यांच्या शरीरात असणारं रक्त हे खूप कमी असतं. म्हणजे एका स्टँडर्ड अडल्ट म्हैसमध्ये मॅक्सिमम 1 ते 1.5 एम-एल रक्त असतं. जर आपण रॅटच्या बाबतीमध्ये बघितलं, तर वी कॅन फाइंड मॅक्सिमम ऑफ 5 एम-एल ब्लड इन एनी ऑफ द रॅट. But when it comes to a bioavailability study, we have to repeatedly collect the blood, and minimum of 0.5 ml blood is required for every single time point. So what happens if we are supposed to perform the pharmacokinetic studies? तर आपल्याला असा ॲनिमल घेणं गरजेचं आहे, की ज्याच्यामधून आपण पुन्हा-पुन्हा रक्त काढू शकतो आणि त्याच्यामुळे त्या ॲनिमललाही काही त्रास होणार नाही. तर जर आपण अशा कंडिशनमध्ये जेव्हा आपण सशाचं उदाहरण घेतो, तर सशाचं वजन हे 1.5 ते 3 किलो पर्यंतचं असतं. त्याच्यामुळे त्याच्या शरीरामधनं आपल्याला जर संपूर्णपणे काढायचं म्हटलं, तर 50 एम-एल पेक्षा जास्त रक्त हे आपल्याला नक्कीच मिळू शकतं. मग अशा कंडिशनमध्ये आपण या प्रकारच्या प्राण्यांचा वापर करतो. त्याचप्रमाणे जर का कुठल्याही स्किन वरच्या टेस्टिंग असतील, जसं मी हॅमस्टर किंवा गिनी पिगमध्ये सांगितलं, की ज्याला आपण स्किन इरोजन टेस्ट असं म्हणतो. कुठलाही ड्रग जर का आपल्याला स्किनवरती लावायचं असेल, तर इंटॅक्ट स्किनवरती म्हणजे जखम न झालेल्या स्किनवरती ते लावून बघणं आपल्याला गरजेचं आहे. आता हे स्टडीज का गरजेचं आहे त्याचं एक एक्झाम्पल देतो. जे काय म्हणतो आपण इन्फ्लामेशन वरती वापरणारे जे ड्रग्स आहेत, जसं की आपण वोलिनी जेल लावतो किंवा रेली स्प्रे लावतो. तर याच्यावरती तुम्ही एक सूचना जर का लक्ष देऊन बघितली, तर त्याच्यावर लिहिलेलं असतं, की जखमांवरती हे चुकून सुद्धा लावू नका. आता जखमेवरती हे लावू नका हे त्यांना कसं कळलं? ज्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये त्या औषधावरती स्टडी केले गेले, तेव्हा असं दिसून आलं, की जर का उघड्या जखमेवरती ते औषध लागलं, तर ती जखम आणखीन चिघळू शकते. त्याच्यामध्ये पस फॉर्मेशन होऊ शकतं किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. हे ह्या प्रकारच्या स्टडीजमध्ये कळलं, म्हणून आज ते त्याच्यावरती तशा प्रकारची सूचना देऊ शकतात. हे स्टडीज जे आहेत, हे अशा प्रकारच्या ॲनिमल्सवरती केले जातात. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे, की जे औषधं आपल्याला डायरेक्टली इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये दिले जातात, तर ते स्टराईल असणं फार गरजेचं आहे. अ, त्याच्यामुळे तुम्ही बघाल, की ते कायम पॅकबंद स्वरूपात असतात. जेव्हा ते आपल्या शरीरामध्ये घालायचे एक्झॅक्टली त्याच वेळेस डॉक्टर ते ओपन करतात आणि मग ते आपल्या शरीरामध्ये घातले जातात. तर याच स्टरिलिटी चेक करण्याचा एक पॅरामीटर असतो, ज्याच्यामध्ये पायरोजनचं टेस्टिंग केलं जातं. तर पायरोजन्स म्हणजे जे आपण म्हणतो की सूक्ष्म जीव असतात त्यांचे विष्ठेचे जे पदार्थ असतात त्याला आपण पायरोजन्स असं म्हणतो. या पायरोजन्समुळे शरीरामध्ये ताप येऊ शकतो. आता ताप आला हे आपण कसं चेक करतो बेसिकली तर शरीराचं टेम्परेचर मोजून. टेम्परेचर सेन्सिटिव्हिटीच्या बाबतीमध्ये ससे हे बाकीच्या ॲनिमल्सपेक्षा खूप सेन्सिटिव्ह आहेत. म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात जरी पायरोजन्स त्यांच्या शरीरामध्ये गेले, तरी त्यांच्या शरीराचं तापमान लगेच वाढतं, जे की आपल्याला कळून येतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस कुठलेही स्टराईल प्रॉडक्ट्स हे इंडस्ट्रीमध्ये बनवले जातात, तर त्यांनी ते नक्की स्टराईल झालेले आहेत का हे चेक करण्यासाठी अ, ते सशांमध्ये दिले जातात आणि त्याच्यानंतर हे चेक केलं जातं, की सशांच्या शरीराच्या टेम्परेचरमध्ये काही फरक पडतोय का? जर कुठलाही फरक पडला नाही, तर याचा अर्थ तो प्रॉडक्ट जो आहे तो पायरोजन फ्री आहे आणि तो मार्केटमध्ये आपण इझिली पाठवू शकतो. तर हे आहेत रोडंट ॲनिमल्स. त्याचप्रमाणे याच्या व्यतिरिक्त नॉन रोडंट्स ॲनिमल म्हणजे अ, जे की या ॲनिमल्सच्या व्यतिरिक्त आहेत. असेही काही ॲनिमल्स आहेत, जे आपण स्टडीसाठी वापरू शकतो. आता पुन्हा प्रश्न तोच, की अशा ॲनिमल्समध्ये का जायचं? तर जसं मी आधी सांगितलं, की काही प्रकारचे आजार आहेत, की जे ह्या रोडंट ॲनिमल्समध्ये आपण नाही इंड्यूस करू शकत. तर त्याच्यासाठी आपल्याला अ, या पुढच्या ॲनिमल्सची गरज पडते. तर सगळ्यात पहिलं ॲनिमल मॉडेल आहे ते म्हणजे कॅट्स. आता ह्याच्यामध्ये पण काही स्पेसिफिक ब्रीडच्या कॅट्स आहेत, त्याच फक्त आपण यूज करू शकतो. बेसिकली रॅट्स सॉरी कॅट्स आणि डॉग्स म्हणजे कुत्रा आणि मांजर हे आपल्याला पाळीव प्राणी म्हणून माहीत आहेत. पण काही विशिष्ट प्रजातीचे जे ॲनिमल्स आहेत, ते आपण काही औषधाच्या टेस्टिंगसाठी सुद्धा वापरू शकतो. तर आता ह्याच्यामध्ये कोणत्या-कोणत्या प्रकारच्या आपण स्टडीज करू शकतो. तर एक प्रकारचा स्टडी असेल की ज्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो.
जर का आपण रोडंट ॲनिमल्स बघितले, तर आपल्याला एक गोष्ट माहीत असते, की जे ते छोटे प्राणी आहेत ना, त्यांना सारखं इकडे-तिकडे पळायची सवय असते. ते एका जागेवरती शांत बसत नाहीत फार वेळ. त्याच्यामुळे जर का तुम्ही ब्लड प्रेशरची तपासणी त्या ॲनिमल्समध्ये करायला गेलात, तर त्याच्यामध्ये फार डेटा फ्लक्च्युएशन मिळतं आपल्याला. कारण मुळातच ते सारखे पळत असल्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर थोडंसं हाय असतं. मग त्याच्यामध्ये आपल्या औषधाचा नक्की कितपत उपयोग होतोय हे आपल्याला तितक्या परफेक्टली कळत नाही. मग हे जे ब्लड प्रेशरवरती ॲक्ट करणारे ड्रग्स आहेत, तर ते ड्रग्स आपण कॅट्सवरती टेस्ट करू शकतो. मग ह्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा त्या कॅट्सला अॅनेस्थेशिया दिला जातो. त्याच्यानंतर त्यांची जी मानेजवळची आर्टरी आहे, ज्याला आपण कोरोनरी आर्टरी असं म्हणतो. त्या आर्टरीमध्ये ऑपरेशन करून एक छोटासा काय म्हणतो आपण, एक छोटंसं डिव्हाइस बसवलं जातं, ज्याच्यामधनं ब्लड प्रेशर आपल्याला ऑब्झर्व्ह करता येतं आणि मग दुसऱ्या जे आपले ड्रग्स आहेत, ते ड्रग्स देऊन त्या ड्रग्सचा ब्लड प्रेशरवरती काय परिणाम होतोय हे आपण चेक करू शकतो. सिमिलरली कुत्र्यांमध्ये सुद्धा आपण ब्लड प्रेशर टेस्ट करण्यासाठी वापर करू शकतो. ॲडिशनली आपल्याला डायबिटीज बद्दल माहीत आहे, की पॅनक्रियाज नावाचा जो एक अवयव आपल्या शरीरामध्ये आहे, ज्याच्यामध्ये बिघाड झाल्यामुळे डायबिटीज होतो. तर जर आपल्याला डायबिटीजचे ड्रग टेस्ट करायचे असतील, तर ऑब्व्हियसली उंदरांमध्ये सुद्धा त्याचं टेस्टिंग आपल्याला करता येऊ शकतं. पण कुत्र्यामध्ये सुद्धा ऑपरेशन करून हे पॅनक्रियाज काढून टाकले जातात आणि त्याच्यानंतर मग आपले जे औषधं आहेत, ती औषधं त्या डायबिटीजवरती कितपत प्रभावी ठरतायत हे आपल्याला स्टडी करता येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचं आहे तो म्हणजे माकडं. आता पुन्हा माकडांमध्ये आपण सगळीच माकडं वापरू शकतो का? तर नक्कीच नाही. जे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह आहेत, तीच माकडं आपण वापरतो आणि हे जे हायर ॲनिमल्स आहेत, म्हणजे नॉन रोडंट ॲनिमल्स जे आहेत, हे प्रत्येकच ठिकाणी आपल्याला स्टडीमध्ये वापरायला दिसत नाहीत. ज्या स्पेसिफिक कंपन्या आहेत किंवा ज्या काही स्पेसिफिक संस्था आहेत, की त्या त्याच प्रकारच्या औषधांवरती पुन्हा-पुन्हा रिसर्च करत असतात. तर त्या कंपन्यांमध्येच किंवा त्या संस्थांमध्येच आपल्याला या प्रकारचे प्राणी बघायला मिळतात. तर एथेरोस्क्लेरोसिस नावाचा एक आजार आपल्याला माहिती आहे, की ज्याच्यामध्ये काय होतं, की जर बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं असेल, तर कोलेस्ट्रॉल जे आहे ते रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांचा जी आतली डायमीटर आहे ती छोटी-छोटी व्हायला लागते आणि त्याच्यामुळे काही वेगवेगळ्या ऑर्गन्सला होणारा जो रक्तपुरवठा आहे तो हॅम्पर होतो. तर अशा प्रकारचा स्टडी जर का आपल्याला करायचा असेल, तर बाकीच्या ॲनिमल्समध्ये करणं ते तितकं सहजासहजी शक्य होत नाही. कारण जसं रोडंटमध्ये मी सांगितलं, की त्यांची चयापचय प्रक्रिया म्हणजे ज्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो, ते मेटाबॉलिझम रेट हा खूप हाय असतो ॲज कंपेअर्ड टू ह्युमन्स. त्याच्यामुळे यांच्यामध्ये होतं काय, की जरी आपण हाय फॅट डायट त्यांना दिलं, तरी ते पटापट त्यांच्याकडनं ब्रेकडाउन केलं जातं. त्यामुळे तितकेसे प्रॉमिसिंग इफेक्ट्स हे आपल्याला बघायला मिळतात. मग अशा प्रकारचे जे ड्रग्स आहेत, की जे एथेरोस्क्लेरोसिस, आर्टेरिओस्क्लेरोसिस या प्रकारच्या आजारांवरती टेस्ट करायचे आहेत, तर ते आपण माकडांवरती टेस्ट करू शकतो आणि आपल्याला माहितीच आहे, की माकड जे आहे ते माणसाचं जस्ट एक स्टेप आधीची हे आहे जनरेशन आहे. त्याच्यामुळे माकडं आणि माणूस यांच्या शरीरामध्ये आपण समजू शकतो, की जवळ-जवळ 99% सिमिलॅरिटी ही आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर पुढचे आहेत ते म्हणजे घोडे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडू शकतो, की बापरे! आपण घोड्यांमध्ये कसं करू शकतो? तर काही प्रकारच्या ज्या लसी आहेत, त्या लसींचं टेस्टिंग हे आपल्याला घोड्यांमध्ये करता येतं आणि मोस्टली अशा प्रकारच्या औषधांच्या टेस्टिंगसाठीच आपण घोडे वापरतो. पण हे प्रमाण हे अतिशय कमी आहे. जितक्या फ्रिक्वेंटली किंवा जितक्या कॉमनली बाकीचे ॲनिमल्स वापरले जातात, तितक्या कॉमनली नक्कीच हे ॲनिमल्स आपण वापरत नाही. पण हो, काही प्रकारच्या काही स्पेसिफिक लसी आहेत, ज्यांची उपयोगिता तपासण्यासाठी किंवा त्यांचा उपयोग त्यांचं इफिकसी चेक करण्यासाठी हे आपण घोड्यांमध्ये सुद्धा त्याचं टेस्टिंग करू शकतो. त्याच्यानंतर पुढचं एक आहे ते म्हणजे खेकडा. तर खेकड्याच्या प्रजातीमधला जो स्पेसिफिकली हॉर्स शू क्रॅब आहे, तर याचं रक्त हे बऱ्याच वेळेला कुठल्याही ड्रगचा हिमोलायटिक इफेक्ट चेक करण्यासाठी वापरलं जातं. हिमोलायटिक इफेक्ट म्हणजे काय? की जसं मी सांगितलं, की प्रत्येक केमिकल सबस्टन्स जर तुम्ही घेतलात, तर त्याच्या स्वतःच्या काही प्रॉपर्टीज आहेत.
तर काही केमिकल्स असे असतात, की जे जर का रक्तामध्ये गेले, तर ते आपल्या लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे आर-बी-सी आणि डब्ल्यू-बी-सी यांचं ब्रेकडाउन करतात आणि जर का आर-बी-सी आणि डब्ल्यू-बी-सीच नसेल, तर ब्लडला काहीच अर्थ होणार नाही. कारण की ब्लडचं जे सगळं फंक्शन आहे, ते या 2 प्रकारच्या सेल्सवरती मॅक्सिमम आहे. ऑब्व्हियसली प्लेटलेट्सचं पण काही फंक्शन आहे. पण मॅक्सिमम फंक्शन इज बिकॉज ऑफ द आर-बी-सीज अँड डब्ल्यू-बी-सीज. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे. तर अशा प्रकारचं ड्रग जर का तुमच्या रक्तामध्ये पोहोचलं, तर इफेक्ट राहिला बाजूला, रक्त म्हणजे आर-बी-सी, डब्ल्यू-बी-सीच्या डेथमुळे माणसावरती मरायची पाळी येऊ शकते. मग अशा प्रकारचं टेस्टिंग कशामध्ये करू शकतो? तर हा जो हॉर्सशू क्रॅब आहे, याचं रक्त आणि म्हणजे याच्या रक्तातल्या असणाऱ्या पेशी आणि ह्युमन्सच्या रक्तामध्ये असणाऱ्या पेशी यांच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला सिमिलॅरिटी बघायला मिळते. त्याच्यामुळे जर का कुठला ड्रग असा असेल, की ज्याच्यामुळे शक्यता आहे, की ते अ, हिमोलायसिस म्हणजे आर-बी-सी आणि डब्ल्यू-बी-सीला घातक ठरू शकतात. तर हॉर्सशू क्रॅबचं ब्लड घेऊन त्याच्यामध्ये आपण ते ड्रग घालून चेक करू शकतो, की त्याच्यामध्ये हिमोलायसिस झालेलं आहे की नाही. जर नसेल, तर नक्कीच आपलं औषध वापरासाठी सेफ आहे. आपण पुढे जाऊ शकतो. आता त्याच्यानंतरचं पुढचं आहे ते म्हणजे पुढचं मॉडेल आहे ते म्हणजे एक झेब्राफिश आणि त्याच्या पुढचं आहे म्हणजे ड्रॉसोफिला. तर आता काय झालेलं आहे, की ज्यावेळेस आपण ह्या प्रकारचे स्टडीज करायला बघतो, तर जसं मी सांगितलं, की हे जे ॲनिमल्स आहेत, हे काही स्पेसिफिक प्रजातीचेच ॲनिमल्स आपण वापरू शकतो. ते स्पेसिफिक प्रयोगशाळांमध्ये मुद्दामून प्रयोगासाठी वाढवले जातात. त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट्स दिल्या जातात आणि त्यांना फक्त प्रयोगासाठी वापरण्यासाठीच तयार केलं जातं. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला प्रयोग करायचे आहेत, तर असे जे सर्टिफाईड ब्रीडर्स आहेत, त्यांच्याकडनं आपल्याला हे ॲनिमल्स खरेदी करावे लागतात. अशामध्ये काय होतं, की जर छोट्यातला छोटा आपण म्हैस बघितला, की जो सगळ्यात स्वस्त मिळणार आपण म्हणलं, तरी त्याची एका उंदराची किंमत ही ₹150 ते ₹250 पर्यंत असते. जसजसे आपण मोठमोठ्या ॲनिमल्सकडे जातो, तसतशी त्याची किंमतही वाढत जाते. जसं आपण रॅबिट्स बघितले, तर रॅबिट ₹2500 च्या पुढे त्याची किंमत असते, एका रॅबिटची. आणि ज्यावेळेस हे स्टडीज केले जातात, तर हे एका प्राण्यावरती केले, विषय संपला असं नसतं. याच्यामध्ये आपल्याला काही मिनिमम नंबर ऑफ ॲनिमल्स वापरणं फार गरजेचं असतं. सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला एक ॲनिमल्सचा ग्रुप असा घ्यायचा असतो, की ज्याच्यामध्ये आपण फक्त तो आजार इंड्यूस करणार, त्याला कुठलीही ट्रीटमेंट नाही देणार. त्याच्यानंतर एक ड्रग एक ग्रुप आपल्याला असा घ्यायचा असतो, की ज्याच्यामध्ये आपण आजार इंड्यूस करणार आणि त्या आजारासाठी आत्ता सध्या मार्केटमध्ये कॉमनली कुठलं औषध वापरलं जातंय, ते औषध त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण वापरणार आणि त्याच्यानंतर जे औषध आपण इन्व्हेंट करतोय, ते औषध त्या ॲनिमल्समध्ये इंड्यूस करण्यासाठी त्यांचा आणखीन एक वेगळा ग्रुप तयार केला जातो. एका ग्रुपमध्ये कमीत कमी 6 ॲनिमल्स घेणं हे आपल्याला गरजेचं असतं. कारण ज्यावेळेस त्याचं मूल्यांकन केलं जातं, तर आपण स्टॅटिस्टिकल पॅरामीटर्स वापरतो आणि स्टॅटिस्टिक्स असं सांगतं, की तुम्हाला डेटा कंपेअर करण्यासाठी कमीत कमी 6 ॲनिमल्स वापरण्याची गरज असते. काही प्रकारचे आजार असे असतात, की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यापेक्षाही जास्त ॲनिमल्स वापरण्याची गरज पडू शकते. तर तुम्ही जर का असा अंदाज लावला, तर आता समजा जसं मी सांगितलं, की म्हैस जरी म्हटलं आपण, तर कमीत कमी आपल्याला साहित्रिक 18 म्हैस घेणं तरी नक्कीच गरजेचं आहे. मग त्याचा जर का आपण किमतीच्या प्रमाणामध्ये प्रयोग करायचा म्हणजे हे करायचं बघितलं, तर त्याची किंमत ही फार जास्त जाते. तर मग बरेच शास्त्रज्ञ असे आहेत, की जे अशा ॲनिमल्सच्या शोधात आहेत, की जे मिळायला पण इझिली मिळतील, स्वस्त पण असतील, पण त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे इफेक्ट्स पण मिळतील. याचेच 2 उदाहरणं आहेत, ते म्हणजे एक झेब्राफिश आणि दुसरं म्हणजे ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिला ह्या एक प्रकारच्या बारीक माश्या असतात, ज्याच्यावरती खूप वेगवेगळ्या औषधांचं टेस्टिंग केलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे झेब्राफिश हे एक छोटेसे मासे आहेत. बऱ्याच वेळेला ते आपल्या घरच्या फिश टँकमध्ये सुद्धा बघायला मिळतात. जर मार्केटमध्ये विकत घ्यायला गेलं तर ₹5 पासून एका माशाची किंमत आपल्याला मिळू शकते. म्हणजे असं नाही की बाबा फक्त स्वस्तच आहे. हे ॲनिमल्स का सिलेक्ट केले गेले? कारण की जर झेब्राफिशच्या बाबतीमध्ये आपण बघितलं, तर जेनेटिक लेव्हलमध्ये सुद्धा 90% पेक्षा जास्त सिमिलॅरिटी आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळते. फिश असून सुद्धा त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक पॅरामीटर्स आहेत, काही स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहेत, की जे आपल्याला औषधाच्या टेस्टिंगसाठी फार उपयुक्त ठरतात. मी आता पुढच्या स्लाइडमध्ये जेव्हा माझं ॲक्चुअल काम ज्याच्यासाठी मला पुरस्कार मिळाला ते मी डिस्कस करेन, तेव्हा मी या गोष्टी सांगेन.
तर फक्त स्वस्त हा पॅरामीटर नाही, तर स्वस्त पण मस्त असं जे आपण म्हणतो, की स्टडीसाठी पण ते खूप मस्त आहेत. कारण आपल्याला जे पाहिजे ना, ते खूप सुंदर पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये इव्हॅल्युएट करता येतं. तर अशा पद्धतीने जर इन विवो स्टडीज आपल्याला करायचे असतील, म्हणजे ॲक्चुअल इंटॅक्ट ॲनिमल्समध्ये स्टडीज आपल्याला करायचे असतील, तर आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत, हे वापरू शकतो. आता जसं मी सुरुवातीला सांगितलं, की एक्सपेरिमेंटसाठी जरी आपण ॲनिमल्स वापरत असलो, तरी त्याच्यासाठी काही कायदे आहेत. त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे, ज्याचं नाव आहे CPC-ACA किंवा त्याला मराठीमध्ये आपण प्राण्यांवरील प्रयोग नियंत्रण आणि पर्यवेक्षण समिती असं म्हणतो. तर भारत सरकारद्वारे पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभागाखाली 1964 साली या समितीची स्थापना केली गेली आणि यालाच इंडियन काय म्हणतो ॲनिमल क्रुएल्टी ॲक्टचा पण सपोर्ट आहे. म्हणजे प्राण्यांवरती होणारे जे अत्याचार आहेत ते थांबवण्यासाठी काही कायदे केलेले आहेत. तर त्या कायद्यांच्या आधारावरती ही समिती स्थापन करण्यात आली. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राण्यांना योग्य वागणूक मिळावी, तसेच त्यांचा कोणताही गैरवापर होऊ नये यासाठी अ, ही जी समिती आहे ती काही प्रकारच्या नियमावली बनवते. दर काही दिवसांनी किंवा दर काही काळानंतर ही नियमावली सध्याची परिस्थिती काय आहे, सद्य परिस्थिती काय आहे, त्याच्यामध्ये काही कमी आहेत, काही त्रुटी आहेत, काही गोष्टी नको त्या जास्त आहेत, याचं सर्वेक्षण करून ते अपडेटही वेळोवेळी केलं जातं. असं नाही की 1964 साली झाले आणि आजपर्यंत तेच सगळं चालू आहे, नाही. वेळोवेळी त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स किंवा सुधारणा ज्या म्हणतो आपण त्याही केल्या जातात. तर ह्या कमिटीचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे, की जर कुठल्याही संस्थेमध्ये प्राण्यांवरती तुम्हाला जर का कुठलेही एक्सपेरिमेंट्स करायचे असतील, तर त्याच्यासाठी एक स्टँडर्ड Happy नियमावली बनवणं birthday. आणि Happy birthday. आणि ती नियमावली सगळे लोकं काटेकोरपणे पालन करतील याची खबरदारी घेणं. तर या समितीच्या अंडर त्यांच्या नियमावलीमध्ये प्राण्यांवरच्या प्रयोगांसाठी IAEC समिती स्थापन करण्याचं प्रयोजन केलेलं आहे. IAEC म्हणजे काय? याचा फुल फॉर्म असा आहे इन्स्टिट्यूशनल ॲनिमल इथिक्स कमिटी. म्हणजे काय? सगळ्यात पहिली प्रक्रिया अशी असते, की जर का आता आमचं एक कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये माझी अशी इच्छा आहे, की फार्माकोलॉजी सब्जेक्ट सुरू करायचा आहे आणि त्याच्यासाठी काही ॲनिमल्स मागून त्याच्यावरती आम्हाला स्टडी करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदी CPC-ACAला आपल्या संस्थेची मान्यता मिळवण्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशन करावं लागतं. ज्याच्यामध्ये त्यांनी काही स्टँडर्ड पॅरामीटर्स दिलेले आहेत, की सेपरेट ॲनिमल हाऊस पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्या-कुठल्या काय म्हणतो आपण कुठल्या-कुठल्या अ, हे असण्याची गरज आहे. जसं की ॲनिमल्स जरी म्हणजे प्रयोगासाठी वापरणारे ॲनिमल्स जरी असले, तरी माणसांपेक्षाही चांगल्या प्रकारची वागणूक त्यांना दिली जावी, याची तरतूद या समिती मार्फत करण्यात येते, की त्याच्यामध्ये ॲनिमल्ससाठी एसी पाहिजे, त्यांच्यासाठी प्रॉपर रॅक्स पाहिजेत, त्यांच्यासाठी प्रॉपर त्यांच्या घरासारख्या केज पाहिजे. फॉर एक्झाम्पल ही अशी एक प्रकारची केज आहे, तर ही म्हैससाठी केज आहे. तर रॅट्स जर म्हणले तर रॅट्सच्या साईजमध्ये म्हैसपेक्षा मोठे आहेत. मग त्यांच्यासाठी मोठ्या प्रकारच्या केजेस आहेत. तर ह्या सगळ्याचं प्रयोजन ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. या सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत, हे दाखवून आपल्याला त्यांची परवानगी घ्यावी लागते. ज्यावेळेस त्यांची परवानगी मिळते, त्याच्यानंतरचं पुढचं पाऊल असतं, की इन्स्टिट्यूशनल ॲनिमल इथिक्स कमिटीची तयारी करायची. ज्याच्यामध्ये एक माणूस असा पाहिजे, की जो चेअरमनचं काम करेल, जो की त्या विषयामधला म्हणजे ॲनिमल हाऊसचा इन्चार्ज असेल. मी जसं म्हणलं, की ॲनिमल हाऊस आपल्याला सेपरेट एकाच लॅबमध्ये कुठल्यातरी कोपऱ्यात ठेवलेत असं चालत नाही. त्यांच्यासाठी संपूर्णपणे वेगळी व्यवस्था असणं गरजेचं आहे, की जिथे आवाज जास्त नसेल. तिथे आपल्याला जसं आपण माणसांचं कसं करतो, की बाबा 12 ते 14 तास दिवस असतो, 12 ते 14 तास रात्र असते. त्याचप्रमाणे तिथे सुद्धा आपल्याला लाइटिंगची व्यवस्था करावी लागते. जेणेकरून ॲनिमल्सला सुद्धा ते लाईफ सायकल मेंटेन झाली पाहिजे. त्याच्यानंतर वेळोवेळी त्याची साफ-सफाई झाली पाहिजे. ते ॲनिमल्स केजमध्ये आपण प्लास्टिकच्या केजमध्ये नुसते नाही ठेवू शकत. मग त्याच्यासाठी काही बिल्डिंग मटेरियल असतं, ते पण आपल्याकडे असलं पाहिजे. हे सगळं बघण्यासाठी जे स्पेसिफिक अरेंजमेंट आहे त्याला आपण ॲनिमल हाऊस म्हणतो. तर ॲनिमल हाऊसचा इन्चार्ज जो की फार्माकोलॉजी किंवा ॲनिमल हसबंडरी या विषयामध्ये पारंगत असेल, असा एक चेअरमन असतो. त्याच्यानंतर आणखीन काही मेंबर्स असतात, की जे सोशली अवेअर असतात. त्याच्यानंतर CPC-ACA कडून नॉमिनेट केलेले त्यांचे 2 नॉमिनी असतात. अशा एक 5 ते 6 सभासदांची मिळून एक समिती तयार केली जाते. त्याच्यानंतर जेव्हा-केव्हा मला कुठलाही स्टडी करायचा आहे,
तर त्याच्यासाठी फॉर्म बी नावाचा एक फॉर्म या वेबसाईटवरती आपल्याला बघायला CPCSAच्या वेबसाईटवरती आपल्याला बघायला मिळतो. त्या फॉर्म बी मध्ये एका स्पेसिफिक स्टाईलमध्ये आपल्याला त्याचं ॲप्लिकेशन करणं गरजेचं असतं. हे ॲप्लिकेशन आपण केलं, की ज्यावेळेस IAC कमिटीची मीटिंग आपल्या संस्थेमध्ये आपण ऑर्गनाइज करतो, तर ती समिती प्रस्तावित अभ्यासाचा जो प्रोटोकॉल आहे, त्याच्यातल्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या पैलूची ही कसून तपासणी करते. मी जर का म्हटलंय, की माझ्या स्टडीमध्ये मला 10 वेगवेगळ्या ॲनिमल्सचे ग्रुप्स घ्यायचे आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये मी 10-10 ॲनिमल्स घेणार आहे. तर 10 ॲनिमल्स घ्यायची गरज आहे का? 6 मध्ये काम होतंय ना, मग 10 ची काय गरज आहे? आता काही स्टडीजमध्ये अशी गरज पडू शकते. बऱ्याच वेळेला काय होतं, की जेव्हा आपण त्या प्राण्यांमध्ये आजार इंड्यूस करतो, तो जर का खूप सिव्हिअर लेव्हलला गेला, तर ॲनिमल मरू शकतात. मग अशामध्ये मी 6च ॲनिमल घेतले आणि आजारामुळेच माझे 2 ॲनिमल मेले. तर ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मला स्टॅटिस्टिकल डेटा एनालिसिस करायचा आहे, तर माझ्याकडे 4च ॲनिमल्स होते आणि स्टॅटिस्टिक्स सांगतं की मिनिमम 6 ॲनिमल्स पाहिजे. मग अशा कंडिशनमध्ये आपण 6 च्या ऐवजी 8 किंवा 10 ॲनिमल्स घेऊ शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर जस्टिफिकेशन देणंही तितकंच गरजेचं असतं. सो व्हॉटएव्हर रिक्वायरमेंट्स वी पुट फॉरवर्ड इन द फॉर्म बी in front of the IAC meeting, every single factor or every single requirement is thoroughly checked by the members of IAC committee. IAC कमिटीचं काम इथेच संपतं असं नाही. या प्रोटोकॉलची तपासणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही सजेशन्स दिले जातात. काही ॲनिमल्स वाढवायची गरज असेल तर तसं सांगितलं जातं. ॲनिमल्स कमी करायची गरज असेल तर तसंही सांगितलं जातं. हे झाल्यानंतर ही परमिशन मिळाल्याच्या नंतरच आपण ते ॲनिमल्स आपल्या संस्थेमध्ये मागवू शकतो आणि त्यांच्यावरती प्रयोग सुरू करू शकतो. हे प्रयोग सुरू झाल्याच्या नंतर सुद्धा IAC कमिटी अधेमध्ये कधीही या अभ्यासाच्या काळामध्ये हे सगळे नियम काटेकोरपणे पालन केलं जात आहे की नाही. जसं की समजा आता मला कुठल्यातरी सर्जरी करायची आहे ॲनिमल्समध्ये, तर जसं ह्युमन्समध्ये आपण करतो ना, तसंच त्यांनाही अॅनेस्थेशिया देणं गरजेचं आहे. कुठला अॅनेस्थेशिया द्यायचा तेही महत्वाचं आहे. तोच दिला जातोय की नाही. मधल्या काळामध्ये कोणी त्या ॲनिमल्सची काही म्हणजे कॉलेज लेव्हलवरती आपल्याला माहित असतं, की उगाच कोणीतरी येईल त्या उंदराला काहीतरी काहीतरी टोचून जा, काहीतरी हे कर, असं त्रास देऊ शकतात. हे कुठलेही गैरप्रकार होत नाहीयेत ना, तर याचीही खबरदारी कमिटी जी आहे ती करून घेत असते. आणि जर का अशा कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आपल्याला दिसत असेल, तर त्याच्यावरती कठोर कारवाईही केली जाते. त्याच्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं, की हे प्राण्यांवरती केले जाणारे अत्याचार आहेत, तर त्यांना मी हे सांगू इच्छितो, की आम्ही ज्यावेळेस प्राण्यांवरती काम करत असतो, तर माणसांपेक्षाही जास्त चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट आहे, ही प्राण्यांना दिली जाते. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल, की हे अत्याचार आहेत, तर हे असं नाही. पण मानवी कल्याणासाठीच आपण त्यांचा उपयोग करत आहोत. त्याच्यानंतर आता मी माझ्या स्टडीकडे येतो, की ज्या स्टडीसाठी मला पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल मी एक थोडंसं सांगतो. तर मी ज्यावेळेस फार्मसी करत होतो, तर त्यावेळेस जसं सरांनी सांगितलं, की पेरूच्या झाडाच्या औषधी गुणधर्मांची पडताळणी करायची होती. तर हा स्टडी जो आहे, हा आम्ही झेब्राफिश मॉडेलमध्ये केला होता. फिशचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे, की जसं मी सांगितलं, की सगळ्यात पहिलं म्हणजे ते फार स्वस्तामध्ये आपल्याला मिळतात आणि या झेब्रा फिशचे जर का आपण प्रजनन केलं, तर त्यांचे जे एम्ब्रियोज किंवा ज्याला आपण अंडी म्हणतो, ती अंडी जी आपल्याला मिळतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे, की मी जसं सांगितलं, की हे जे सगळे ॲनिमल्स आहेत, ते CPCSAच्या अंडर कंट्रोल केले जातात. त्याच्यामुळे एखाद्या स्टडीमध्ये किती ॲनिमल्स वापरायचे, काय वापरायचे, कसे वापरायचे, या सगळ्यासाठी आपल्याला त्या CPCSA कमिटीची परवानगी घेणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस अंड्यांविषयीची गोष्ट येते, तर काही दिवसांपूर्वीपर्यंत असा नियम होता, की वयाच्या म्हणजे अंडी आल्यापासून ते 7व्या दिवसापर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचे रेग्युलेशन्स नाहीत. म्हणजे त्याच्यावरती आपण परवानगी घेतल्याशिवाय सुद्धा प्रयोग करू शकत होतो. आता हे जे एम्ब्रियोज आहेत, महत्त्वाची एक प्रॉपर्टी आपण असं म्हणू शकतो, की इथे आपल्याला फोटोज दिसत असेल, तर हे कंप्लीटली ट्रान्सपरंट असतात. त्याच्यामुळे जर का आपल्याला माहिती आहे, की जेव्हा कुठलाही प्राणी गर्भामध्ये असतो, तर त्याच्या वेगवेगळ्या ऑर्गन्सची डेव्हलपमेंट होत असते. या
ऑर्गनोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये जर का कुठल्या ड्रगचा इफेक्ट आपल्याला चेक करायचा असेल, तर झेब्राफिश हे अतिशय उत्तम मॉडेल आहे. हे प्रत्यक्षामध्ये फार छोटे-छोटे अंडे असतात. तर हे जे फोटो काढलेले आहेत, हे सगळे मायक्रोस्कोपमध्ये फोटो काढलेले आहेत. तर पहिला फोटो आपण बघू शकतो, की एक हेल्दी एम्ब्रिओ आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये जर का आपण ड्रग दिलं आणि ड्रग दिल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला हा एम्ब्रिओ असाच छान दिसला. याचा अर्थ या छोट्या वाढीच्या स्टेजमध्ये सुद्धा आपल्या ड्रगचा कुठल्याही प्रकारचा इफेक्ट नाही. त्याच्यानंतर आपण बघू शकतो, की दुसरी ती जी इमेज आहे, की 72 दिवसानंतर म्हणजे 3 दिवसाच्या नंतर हे अंड फोडून त्याच्यातला जो माशाचा पिल्लू आहे ते बाहेर येतं. नंतर सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय ट्रान्सपरंटली आपल्याला त्याचे इंटरनल ऑर्गन्स, त्याचा रक्तपुरवठा, त्याचे हार्टबीट या सगळ्या गोष्टींची आपल्याला डायरेक्टली आपण मायक्रोस्कोप खाली बघू शकतो. खालच्या इमेजेस जर तुम्ही बघितल्यात तर ह्याच्यामध्ये अशा इमेजेस आहेत, की जसं मी म्हटलं, की समजा माझं ड्रग आहे, की जे ऑर्गॅनोजेनेसिसच्या स्टेजमध्ये म्हणजे अगदी अभ्रक अवस्थेमध्ये असलेल्या प्राण्यांवरती जर का घातक परिणाम दाखवत असेल, तर ते आपल्याला कसं कळतं? जर का आपण खालती बघितलं, तर इथे आपल्याला तो पूर्ण ते अंड जे आहे ते ट्रान्सपरन्सी लूज होऊन पूर्ण पांढरं झालेलं दिसतंय. राइट? तर हे जे पांढरं झालेलं आहे, याचा अर्थ असा होतो, की त्याच्यामध्ये काही टॉक्सिक इफेक्ट जे आहेत आपल्या ड्रगचे, ज्याच्यामुळे ते कंप्लीटली मध्ये असलेला जो मासा आहे, माशाचा पिल्लू आहे, ते संपूर्णपणे मेलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो चौथा इमेज आहे, त्याच्यामध्ये आपण बघू शकता, की याच्यामध्ये नॉन डिटॅचमेंट ऑफ टेल म्हणजे काय, की ज्यावेळेस अंड्यामधून तो प्राणी बाहेर आला, पण त्याची शेपूट आणि त्याचं डोकं हे सुरुवातीला अंड्यामध्ये असताना जे चिकटलेलं होतं, ते वेगळं नाही होऊ शकलं. म्हणजे हाही एक प्रकारचा हॅलो टॉक्सिक मुकुल, इफेक्ट आहे. हां सर. मुकुल हां तुझ्या सर. दोन्हीकडे व्हाईट बोर्ड डिसेबल कर. हे पोरं करत राहतील. हां. व्हाईट बोर्ड डिसेबल कर. पोरं काढा करतायत तिथे, रंगवतायत. एक मिनिट सर. व्हाईट बोर्ड वर जाऊन डिसेबल कर. व्हाईट बोर्डला डिसेबल कर, तू कोच नाही. हां, 1 सेकंड सर. हां सर, केलं मी. शेअरिंग स्टॉप करून परत शेअरिंग ऑन कर. हॅलो. हां सर, आता दिसतंय ना व्यवस्थित? हो, व्यवस्थित. हां. तर अशा प्रकारे आपल्याला जे आहेत त्या औषधाचे परिणाम हे डायरेक्टली बघता येतील. आता समजा आपण म्हटलं, की ह्युमन्समध्ये जसं की काही औषधं आहेत जी आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये देण्याची गरज आहे. पण प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही काय प्रत्येक वेळेस त्या प्रेग्नंट वुमनला ऑपरेशन करून तिचं सिझेरियन करून तिचं युटरस ओपन केलं, त्याच्यामध्ये जाऊन बघितलं किंवा बाळावर काय परिणाम होतात, हे प्रॅक्टिकली नाही पॉसिबल. तर अशा प्रकारचे स्टडीज जे आहेत, हे मग आपण अशा ॲनिमल्समध्ये खूप इझिली करू शकतो. त्याच्यामुळे झेब्रा फिश हे बेसिकली टॉक्सिसिटी स्टडीज करण्यासाठी सर्वोत्तम ॲनिमल मॉडेल्स आहेत असं माझं स्वतःचं पर्सनल मत आहे. पण ह्याच्यावरती अनेक लोकांची अनेक मतं सुद्धा आहेत, की तुम्ही ह्याचा डोस जो आहे तो डायरेक्टली ह्युमनमध्ये कन्व्हर्ट करू शकत नाही. मग ह्याच्यावर स्टडी करणं कितपत गरजेचं आहे. तर माझं असं मत आहे, की आयडिया घेण्यासाठी, की आपलं ड्रग सेफ आहे की नाही, ह्याच्यासाठी पहिल्यांदी बोल. तर याच्यासाठी आपण सुरुवातीच्या स्टेजमध्ये झेब्राफिशवरती स्टडी करू शकतो आणि मग याच्यामध्ये झेब्राफिशमध्ये जे औषधं आपल्याला अतिशय सेफ किंवा इफेक्टिव्ह दिसतील, ते आपण पुन्हा पुढच्या ॲनिमल्समध्ये स्टडीसाठी नक्कीच वापरू शकतो. तर इथे मी एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, की याच्यामध्ये काय केलेलं आहे, मायक्रोस्कोपच्या अंडर ॲनिमलचा व्हिडिओ काढलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, की खालच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथून असे छोटे-छोटे काही पार्ट्स पळताना तुम्हाला दिसतील. तर हे ॲक्चुअल ब्लड फ्लो आहे. तर तुम्ही बघू शकता, की हे किती सुंदर प्रकारे आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये दिसू शकतं, की बाबा या ॲनिमलमध्ये हा जो ब्लड फ्लो आहे, हा किती चांगल्या पद्धतीने होतोय. त्याच्यामुळे आपल्याला जर का अशी काही औषधं बघायची असेल, की ज्याच्यामुळे ब्लड फ्लो वाढतोय किंवा ब्लड फ्लो कमी होतोय,
तर हे आपण फक्त मायक्रोस्कोप मध्ये बघून डायरेक्टली आपल्याला कळू शकतं. त्याच्यासाठी तो अॅनिमल मारायची गरज नाही. त्याच्यासाठी रक्तप्रवाह कसा बघणार हे फार मोठं टास्क असू शकतं. तर हे आपल्याला इझिली इथं बघता येईल. आता आम्ही जो प्रयोग केला होता त्याच्यामध्ये आम्ही ह्या अॅनिमलचे जे ब्लड आहे ते कलेक्ट करायचाही प्रयत्न केला होता. तर इथे तुम्ही बघू शकता की एका छोट्याशा पिनच्या साहाय्याने त्याला हलकासा टच दिला तर ते जे ब्लड आहे ते सगळं बाहेर येते. मग जसं आपण म्हणतो की अँटीकोॲग्युलंट, तर ते अँटीकोॲग्युलंट जे आहे ते सोल्युशन खाली घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मग काय म्हणतो आपण की त्या अँटीकोॲग्युलंट सोल्युशनला ठेवून मग त्याचं रक्त त्याच्यामध्ये कलेक्ट केलं होतं. मग नंतर ज्यावेळेस खालचं सोल्युशन आपण काढून घेतलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला जसं आपण माणसामध्ये आरबीसी काउंट करतो, डब्ल्यूबीसी काउंट करतो, तसंच आपण या झेब्राफिशमध्ये सुद्धा आरबीसी, डब्ल्यूबीसी काउंट करू शकतो. याच पद्धतीने याचे जे हार्टबीट्स आहेत, तर वयाच्या 4थ्या दिवसापर्यंत या ज्या लार्वा आहेत, ज्याला आपण लार्वा म्हणतो छोट्या स्टेज मधल्या माशांना, तर ह्या अतिशय ट्रान्सपरंट असतात. त्याच्यामुळे त्यांचे हार्टबीट्स आपल्याला डायरेक्टली दिसू शकतात. मग आता समजा असे काही ड्रग्स आहेत की जे हार्टबीट्स वाढवतात किंवा कमी करतात. तर अशा प्रकारच्या ड्रग्सचं टेस्टिंग करण्यासाठी आपण डायरेक्टली काय म्हणतो आपण की ह्याच्यामध्ये आपण डायरेक्टली त्याचं टेस्टिंग करू शकतो की बाबा औषध देण्याच्या आधी त्याचे हार्टबीट्स किती होते, औषध दिल्यानंतर त्याचे हार्टबीट्स किती झाले आहेत, हे आपण याच्यामध्ये डायरेक्टली तपासू शकतो. त्याच्यानंतर माझा जो स्टडी होता, तर जसं विनय सरांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे की जे पेरूचं झाड आपल्याला माहिती आहे. तर पेरूचीच एक जंगली पेरूची व्हरायटी आहे. तर त्याच्यावरती आम्ही अभ्यास केला होता. तर जसं की सरांनी विनय सरांनी एक एक्सपिरियन्स सांगितला, की लहानपणी आपल्याला फक्त सांगितलं, की बाबा पेरूची पानं तुम्ही चघळा, तुमचं तोंड आलेलं कमी होईल. तर अशाच प्रकारे अनेक औषधं आपल्याकडे अशी आहेत, झाडपाल्याची औषधं ज्याला म्हणतो आपण किंवा आयुर्वेदिक औषधं आहेत, की ज्याच्यामध्ये काय होतं ना, की आपल्याला हे कळतच नाही, की त्याचे एक्झॅक्टली बाबा डोस कसे घ्यायचे. पानं चघळायची पण एका वेळेस 1 पान चघळायचंय, 10 पानं चघळायची, किती वेळा करायचंय, काय नाही करायचंय. हे सगळ्या प्रकार जे आहेत, हे आपल्याला ॲक्चुअली जोपर्यंत आपण त्याचा स्टडी करत नाही, तोपर्यंत आपल्याला कळूच शकत नाही. बरोबर आहे? तर त्याच्यासाठी ह्याच प्रकारचा एक स्टडी आम्हाला करायचा होता, ज्याच्यासाठी आम्ही हे करत होतो. जंगली व्हरायटीचं झाड असतं. तर त्याच्यामध्ये कर्नाटकामधले काही आदिवासी जमाती अशा आहेत, की त्यांच्याकडे असं आहे ते ते लोकं असं म्हणतात, की त्या झाडाची साल ही साल काढायची आणि ती पाण्यामध्ये तेलामध्ये उकळायची. उकळल्यानंतर ते तेल फिल्टर करून म्हणजे गाळून घ्यायचं आणि ते जे गाळलेलं तेल आहे, ते जर का आपण कुठल्याही जखमेवरती लावलं, तर ती जखम ही अतिशय लवकर भरून निघते. आता ह्याच्यामध्ये पुन्हा प्रॉब्लेम असा होता, की ह्याचे स्टँडर्ड्स आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे अवेलेबल नव्हते. म्हणजे नक्की किती साल घ्यायची बाबा, ती किती तेलामध्ये उकळायची, किती वेळ उकळायची, किती टेम्परेचरला उकळायची, मग त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये औषध येईल, ह्याचे कुठल्याही प्रकारचे आपल्याकडे डेटा स्टँडर्डायझेशन करायचं होतं, त्याचा हा प्रोजेक्ट होता. तर ह्याच्यामध्ये आम्ही 2 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी चेक केल्या. एक म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी ॲक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो की कुठल्याही प्रकारची सूज आली, तर त्याच्यावरती जे आपण वापरतो जसं मूव किंवा वोलिनीजेल हे वापरतो. तशा पद्धतीने या औषधाचा उपयोग करता येईल का? ही एक ॲक्टिव्हिटी होती. आणि दुसरी एक ॲक्टिव्हिटी होती की जसं मी म्हणलं की ते जखमेवरती जखम बरं करण्यासाठीचं ते औषध आहे. सो त्याच्यासाठी त्याचा डायरेक्टली काय इफेक्ट होऊ शकतो. तर हे चेक करण्यासाठी म्हणून त्याच्यावरती इफेक्ट चेक करण्याची ॲक्टिव्हिटी होती. सर स्क्रीन शेअरिंग बंद झालं का? चालेल. हां. तर आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, की आपण असं म्हणतो, की आपल्या शरीरामधल्या ज्या पांढऱ्या रक्तपेशी असतात, तर जेव्हा कुठल्याही प्रकारची जखम, इन्फेक्शन हे झालेलं असतं आपल्या शरीरामध्ये, रक्तपेशी ताबडतोब जातात आणि तिथे जाऊन ते आपलं कार्य दाखवायला सुरुवात करतात. तर यांना आपण ल्युकोसाइट्स असं म्हणतो. तर जसं मेकॅनिझम मानवी शरीरामध्ये आहे, सेम तसंच मेकॅनिझम आपल्याला या झेब्रा फिशमध्ये सुद्धा बघायला मिळतं. तर
याच्यामध्ये काय केलं की एका निडलच्या सहाय्याने त्या झेब्रा फिशचा जो शेवटचा फिन आहे त्याच्यामध्ये एक छोटीशी जखम केली आणि मग त्याच्यानंतर त्याची एक तासाभरासाठी त्यांना परत पोहायला सोडलं, जेणेकरून त्या तासाभरामध्ये त्या जखमी जेवढ्या काही हे झालेल्या आहेत, WBC जमा झालेल्या आहेत, तर त्या आपल्याला नंतर काउंट करता येणार. त्याच्यानंतर तो 1 तास झाल्यानंतर मधल्या काळामध्ये ड्रगची ट्रीटमेंट त्याला दिली गेली. इथे आपण बघू शकता की पहिला जो आहे, सगळ्यात पहिली इमेज जी आहे, दॅट इज अ डिसीज कंट्रोल. म्हणजे ह्याच्यामध्ये जखम केली पण कुठलीच ट्रीटमेंट दिली नाही. दुसरा, तिसरा, चौथा ग्रुप जो आहे CAEE, म्हणजे हे जे पेरूचं झाड होतं त्याचं सायंटिफिक नाव आहे केरिया अर्बोरिया आणि त्याचा इथेनॉल मध्ये काढलेला एक्स्ट्रॅक्ट. तर त्या एक्स्ट्रॅक्टचे 3 वेगवेगळे डोस जे आहेत त्या 3 डोस लेवलवरती याची पडताळणी करण्यात केली होती. आणि डायक्लोफेनॅक जे की स्टँडर्ड ड्रग आपण वापरतो पेन किलर आणि अँटी इन्फ्लामेटरी म्हणून, तर त्याचे 3 डोस लेवल्स अशा प्रकारे ग्रुप्स करून त्याच्यामध्ये पडताळणी केली गेली होती. तर ज्या वेळेस ह्या अॅनिमल्सला 1 तासाच्या नंतर ही ट्रीटमेंट दिली गेली 1 तासासाठी आणि ही ट्रीटमेंट दिल्याच्या नंतर त्याच्यामधनं प्रत्यक्ष परिणाम झालेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी काही स्टेनिंग मेथड्स फॉलो केल्या जातात, ज्याच्यामध्ये आम्ही सुडान ब्लॅक नावाचं एक स्टेनिंग एजंट आहे जे की ह्या ल्युकोसाइट्सला खूप चांगल्या प्रकारे स्टेन करतं आणि आपल्याला त्या इझिली व्हिज्युअलाइज करता येतात. कारण की जर आपण अदरवाईज मायक्रोस्कोप खाली बघितलं तर त्या फक्त ट्रान्सपरंट सेल्स दिसतील आणि मग ते आपल्याला काय म्हणतो की त्या मोजता येणं हे तितकंसं सोपं नाही होत. मग त्याच्यासाठी स्टेनिंग केलं गेलं. तर इथे आपल्याला दिसू शकतं की जो डिसीज कंट्रोलचा अॅनिमल आहे तर त्याच्यामध्ये फार जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ल्युकोसाइट्स दिसतात. हे जे निळ्या रंगाचे डॉट्स आहेत त्या स्टेन झालेले ल्युकोसाइट्स आहेत. जसं आपण ट्रीटमेंटच्या हायर डोसकडे जातोय तसं ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, ज्या नंबर ऑफ ल्युकोसाइट्स आपल्याला स्टेन झालेले दिसतात त्या कमी कमी होत आहेत. याचाच अर्थ काय, जसे ल्युकोसाइट्स कमी येत आहेत याचा अर्थ त्या ड्रगमध्ये तो इफेक्ट आहे. सिमिलरली जे स्टँडर्ड ड्रग आहे त्याच्यासोबतही आपण कम्पेअर केलं. म्हणजे उद्या जर का आमचा हा प्रयोग सक्सेसफुल झाला, सुरुवातीला आम्हाला माहितीच नव्हतं की हा प्रयोग सक्सेसफुल होईल सुद्धा की नाही, मग अशा ह्याच्यामध्ये ज्या वेळेस मला उद्या जर का हा ड्रग खूप चांगल्या प्रकारे इफेक्ट दाखवतो हे कळलं, तर तो ड्रग मार्केटमध्ये आणण्यासाठी मला मार्केटमध्ये एक्झिस्टन्स मध्ये असलेल्या ड्रग सोबत त्याचं कंपॅरिझन करणं तितकंच गरजेचं आहे. त्याच्यासाठी स्टँडर्ड ड्रग सोबत सुद्धा त्याची इफिकसी चेक केली तर आपल्याला असं दिसून येतं की हा जो एक्स्ट्रॅक्ट आम्ही काढला होता तो स्टँडर्ड ड्रग इतकाच जवळजवळ इफेक्टिव्ह आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे ह्या एक्स्ट्रॅक्टमध्ये अँटी इन्फ्लामेटरी ऍक्टिव्हिटी होती. सिमिलरली वुंड हिलिंग ऍक्टिव्हिटीच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर इथे डाव्या साईडच्या इमेजेसमध्ये तुम्ही बघू शकता की जिथे ॲरो केलेले आहेत तिथे एक जखम इंड्यूस केली होती आणि ज्यावेळेस ट्रीटमेंट दिली गेली सलग 36 तासासाठी, तर 36 तासानंतर त्या सगळ्यामधली वुंड जी आहे ही अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला भरून निघालेली दिसते. म्हणजेच हे जे प्लांट होतं याच्यामध्ये इफेक्ट जो आहे हा अतिशय लो डोसला सुद्धा मिळतो. मग जर का जास्त प्रमाणामध्ये औषध गेलं तर कदाचित त्याचा टॉक्सिक इफेक्ट असू शकतो. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण टॉक्सिक इफेक्टची पडताळणी केली आणि त्या बेसिसवरती त्याच्या इफेक्टची सुद्धा पडताळणी केली. तर अशा प्रकारचा हा जो प्रोजेक्ट होता, ह्या प्रोजेक्टला मला त्या कॉन्फरन्समध्ये प्राइज मिळालं. त्याच्यानंतर आता हे सगळं झालं इन विवो अभ्यासाबद्दल. आता नेक्स्ट पार्ट मी म्हटलं होतं की दुसरा एक प्रकारचा अभ्यास होतो तो म्हणजे एक्स विवो मूल्यांकन. याच्यामध्ये काय करतो आपण की शरीराच्या बाहेर कुठल्याही अवयवावरती आपण त्याची ऍक्टिव्हिटी चेक करतो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे अभ्यास आहेत की आपण म्हणतो काही प्रकारची इन्फेक्शन्स आहेत, जसं की पोटामध्ये जंत होतात हे आपल्याला कॉमन आहे. तर आता प्रत्येक वेळेस काय पोटामध्ये जंत घालून मग त्याच्यावरती औषध वापरणं गरजेचं आहे असं नाही. तर हे जे जंत आहेत तर हे जंत आपल्याला बाहेर सुद्धा बघायला मिळू शकतात. तर त्याच्यावरती आपण समजा डायरेक्टली ते जंत घेतले, आपलं औषध त्या जंतावरती घातलं आणि त्याच्यानंतर बघितलं की बाबा किती डोसला किती प्रमाणामध्ये ते अॅनिमल्स मरतायत, तर मग त्याच्यावरून आपल्याला त्याचा अंदाज येऊ शकतो. मग ह्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस काय इंटॅक्ट अॅनिमल घेऊन त्याच्यामध्येच ही स्टडी करण्याची गरज आहे असं नाही. तर हा एक प्रकारचा स्टडी आहे की जंतावरची जी औषधं ज्याला आपण अँथॅल्मेंटिक ड्रग्स असं म्हणतो, तर ही औषधं सुद्धा आपल्याला अॅनिमल्समध्ये एक्स विवो पद्धतीने आपल्याला बघता येतात. त्याच्यानंतर मी दुसरं एक सांगितलं होतं
की काही ऑर्गन्स जे आहेत ते आपण शरीराच्या बाहेर काढतो आणि शरीराच्या बाहेर त्याला सगळ्या त्याच कंडिशन देतो ज्या की शरीराच्या आतमध्ये आहेत आणि तो अवयव शरीराच्या बाहेर आपण जिवंत ठेवतो आणि मग त्याच्यावरती ऍक्टिव्हिटी करतो. तर याला म्हणतात आयसोलेटेड ऑर्गन स्टडीज. तर बेसिकली जे शरीरामधले स्मूथ मसल्स आपण म्हणतो, जसं की आपले आतड आहे, त्याच्यानंतर आपलं हार्ट आहे, हे ऑर्गन्स हे शरीराच्या बाहेर सुद्धा जिवंत राहू शकतात. तर इथे एक एक्सपेरिमेंट तुम्हाला दिलेला आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपल्या आतड्याचा एक पार्ट घेतलेला आहे आणि असं औषध आहे की जे स्मूथ मसल्सला कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स करू शकतं. मग आपण काय केलं की इथे जी डायग्राम तुम्हाला दिसते, जिथे सर्कल केलेला आहे, तिथे तो एक ऑर्गन बाथ आहे. याच्यामध्ये जे पाणी भरलेलं आहे ते नुसतं पाणी नाही, तर ते असं पाणी आहे ज्याच्यामध्ये आपल्या शरीरामधनं ब्लडच्या मार्फत जे जे न्यूट्रिएंट्स सप्लाय केले जातात ते सगळे न्यूट्रिएंट्स आपण त्याच्यामध्ये ऍड केले. त्याच पद्धतीनं ब्लडमधनं ऑक्सिजनही जातं, तर इथे आपल्याला एरेशनही बघायला मिळतं. म्हणजे संपूर्णपणे आपण असं एन्व्हायरमेंट दिलं की जे शरीराच्या आतमध्येच आहे. तर अशा कंडिशनमध्ये तो अवयव बाहेर जिवंत राहू शकतो आणि मग त्याच्यावरती औषध देऊन आपण त्याची पडताळणी करू शकतो की ते औषध दिल्यानंतर तो मसल जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट होतोय का किंवा तो मसल रिलॅक्स होतोय का, याचा अर्थ त्याच्यावरती इफेक्ट नक्कीच आहे. मग जेव्हा आपल्याला क्रॅम्प्स वगैरे येतात तर अशा कंडिशन मध्ये मग आपण या प्रकारची औषधे जी आहेत ती आपण वापरू शकतो. हे झालं एक्स विवो अभ्यासाबद्दल. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे तो म्हणजे इन विट्रो स्टडीज. मला माफ करा, ह्याच्यावरचं टायटल थोडंसं चुकलं आहे. तर हे जे आहे हे इन विट्रो स्टडीज, जो तिसरा पार्ट आपण बघितला. इन विवो झाला डायरेक्टली अॅनिमल्स मध्ये, इन विट्रो झाला, एक्स विवो झाला जो की आपण एखादा ऑर्गन शरीराच्या बाहेर जिवंत ठेवून त्याच्यावरती स्टडी केला, आणि आता तिसऱ्या प्रकारचा स्टडी आहे तो म्हणजे इन विट्रो स्टडी. तर इन विट्रो स्टडीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक अवयवामध्ये काही स्पेसिफिक पेशी आहेत, तर त्या पेशींना आपण डायरेक्टली घेतो आणि त्या पेशींवरती अभ्यास करतो. तर याला सेल लाईन स्टडी असं सुद्धा म्हटलं जातं. तर फक्त प्राण्यांमधनच असं नाही, तर काही सेल लाईन्स जे आहेत या प्राण्यांमधनं आपण घेऊ शकतो, काही सेल लाईन्स आपण ह्युमन्स मधनं सुद्धा घेऊ शकतो. डिपेंड करतं की आपल्याला कुठल्या प्रकारचा स्टडी करायचा आहे आणि त्या प्रकारचा सेल लाईन्स आपल्याला कोणत्या प्रकारच्या अॅनिमल मधून किंवा डायरेक्टली माणसामधून उपलब्ध होऊ शकतात. तर इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, जसं की 3T3 नावाची एक सेल लाईन आहे जी की कनेक्टिव्ह टिश्यू किंवा फायब्रोब्लास्ट सेल्स वरती काम करते. म्हणजे जर का कुठल्याही प्रकारच्या शरीरामध्ये ट्युमर, म्हणजे ज्याला आपण साध्या भाषेत कॅन्सर म्हणतो, अशा प्रकारच्या आजारावरती जर स्टडी करायची असेल, कारण अल्टिमेटली काय आहे की शरीरामध्ये औषध गेलं की ते रक्तात जाणार, रक्तातून ते त्या अवयवापर्यंत पोहोचणार, अवयवामध्ये पोहोचलं म्हणजे अल्टिमेटली ते सगळ्यात शेवटी सेलमध्ये जाणार आणि त्या सेलमध्ये ते परिणाम दाखवणार. जेव्हा सेलमध्ये परिणाम सुरू होईल, 1, 2, 3, 4 मल्टिपल सेल्समध्ये परिणाम होईल, तेव्हा त्या अख्ख्या अवयवावरती परिणाम होईल आणि तेव्हा त्याचा परिणाम झालेला आपल्याला शरीरावरती दिसून येईल. मग जर का आपण एवढे मोठे अॅनिमल्स घेऊन त्याच्यात स्टडी करायचा, त्याच्याऐवजी आपण डायरेक्टली सेल्स वरती जाऊन सुद्धा स्टडी करू शकतो. तर अशा प्रकारचे स्टडीज हे या सेल लाईन्स मध्ये केले जातात. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत की अशा प्रकारच्या सेल लाईन्स आपल्याला डायरेक्टली मिळू शकतात. या सेल लाईन्स आपण घ्यायच्या, आपला जो ड्रग आहे तो वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशन्स मध्ये त्याच्यामध्ये डायरेक्टली ठेवायचा आणि मग त्या ड्रगचा कितपत इफेक्ट होतोय हे आपण चेक करायचं. आता ह्याच्यामध्ये एक काय म्हणतो आपण, अशी काही सायंटिस्ट जे आहेत त्यांचं असं मत पडतं की या इनविट्रो सेल स्टडीला काही अर्थ उरत नाही. कारण की जसं मी म्हटलं की सुरुवातीला सगळ्यात पहिले जर आपण फार्माकोकायनेटिक्स बद्दल विचार केला, तर त्याच्यामध्ये कसं होतं की तुमचं औषध जेव्हा आपण पोटामार्फत देतोय तर त्या पोटातनं ऍब्झॉर्ब होतंय की नाही इथपासून सुरुवात आहे. तुम्ही डायरेक्टली सेलवर दिलं तर सेलवर इफेक्ट दाखवतंय, पण जेव्हा तुम्ही गोळीच्या मार्फत ते पोटामध्ये देताय तर पोटातनंच जर ऑब्झॉर्ब झालं नाही तर पुढे काय मग त्याचं. So in such conditions where we cannot predict the absorption parameter of the drug, we are not aware whether the drug is actually entering the systemic circulation or not. We are not very much aware whether that particular drug is actually reaching to the cellular level or not. प्रत्येक वेळेस काय आपण डायरेक्टली सेल लेवलवरती इंजेक्शन देऊन नाही करू शकत. आपल्याला माहिती आहे की मॅक्झिमम वेळेस जे आहे ते आपण ओरली गोळी, औषध, गोळी, सिरप
सस्पेन्शन अशा स्वरूपामध्ये औषध देणं प्रिफर करतो. त्याच्यामुळे काही लोकांचं असं मत पडतं की इन विट्रो स्टडीजला डायरेक्टली काहीही अर्थ नाही. पण याच्यावरती माझं स्वतःचं एक प्रामाणिक मत जर का द्यायचं झालं तर माझं मत असं आहे की कसं आहे ना, की काही स्टडीज, काही स्पेसिफिक प्रकारचे आजार जे आहेत ते सेल लेवलवरती स्टडी होणं फार गरजेचं आहे. जसं की आपण एक उदाहरण घेतलं डायबिटीसचं. डायबिटीसमध्ये आपण काय म्हणतो, पॅनक्रियामध्ये बीटा सेल्स नावाच्या स्पेसिफिक सेल्स आहेत. त्या सेल्स मधून इन्शुलिन सेक्रेट होतं. आता पॅनक्रियामध्ये आणखीनही सेल्स आहेत, अल्फा सेल्स आहेत, गॅमा सेल्स आहेत, अशाही वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आहेत. मग अशा कंडिशनमध्ये जे मी औषध देतो आहे, डायबिटीसमध्ये आपल्याला काय आहे, आपल्याला दोन प्रकारचे पैलूंचा आपल्याला विचार करायचा असतो. एक म्हणजे एक तर ते औषध इन्शुलिनचं सिक्रिशन वाढवेल, जेणेकरून वाढलेली जी रक्तातली शुगर आहे ती कमी येईल, किंवा डायरेक्टली जी रक्तातली शुगर आहे त्याचंच ब्रेकडाऊन हे आपल्या औषधाने होईल, की ज्याच्यामुळे रक्तातली शुगरचं प्रमाण कमी होईल. परिणाम एकच आहे, पण त्याचे मार्ग दोन आहेत. मग अशा वेळेस जर का मी डायरेक्टली ह्युमन मध्ये किंवा डायरेक्टली अॅनिमल मध्ये ते दिलं तर मला हे नाही लक्षात येऊ शकत की बाबा मी कुठल्या नेमक्या मेकॅनिझमनी माझा ड्रग जे आहे ते इफेक्ट दाखवते. अशा कंडिशन्समध्ये इन विट्रो स्टडीज हे आपल्याला ड्रगचं मेकॅनिझम समजून घेण्यासाठी हे फार उपयुक्त ठरतात. आणि ह्याच्याही पुढे जाऊन ज्या वेळेस इन विट्रो स्टडी केल्यानंतर जर का तुम्हाला क्लिनिकल ट्रायल्ससाठी औषधाची परमिशन घ्यायची असेल तर FDA कडनं अशीही तरतूद केलेली आहे की IVC स्टडी करावा लागतो. म्हणजे इन विट्रो इन विवो कोरिलेशन. म्हणजे तुम्ही फक्त इन विट्रो स्टडी केला त्याच्यावरती तुम्ही क्लेम करता तुमच्या औषधावरती इफेक्ट आहे असं आपण गृहीत धरू शकत नाही. इन विट्रो स्टडी केल्याच्या नंतर आपल्याला इन विवो स्टडी करणं ही गरजेचं आहे. आणि जर दोन्ही स्टडीज मध्ये आपल्याला इफेक्ट दिसला, आता फॉर एक्झाम्पल इन विट्रो स्टडी केली, मी डायरेक्टली एक सेल लाईन घेतली, त्याच्यात माझं औषध दिलं, मला जो इफेक्ट हवाय तो मिळाला. इन विवो स्टडीमध्ये मी तेच औषध तेवढ्याच प्रमाणामध्ये दिलं पण मला इफेक्टच नाही मिळाला. याचा अर्थ काय झाला की कुठे ना कुठेतरी शरीरामध्ये त्याला बाधा येते की ते त्या सेल्स पर्यंत पोहोचूच शकत नाहीये. मग अल्टिमेटली आपल्याला ते ड्रग त्या सेल्स पर्यंत पोहोचावं याच्यासाठीही काही एफर्ट्स घेण्याची गरज आहे. मग ते वेगवेगळे फॉर्म्युलेशनचे पॅरामीटर्स असतील, आपल्या शरीरामध्ये असलेले पॅरामीटर्स असतील. काही औषध तुम्हाला माहिती आहे की काही सांगतात की जेवणाच्या आधी घ्या, काही सांगतात की नाही जेवणाच्या नंतरच घ्या. तर याच्या मागे सुद्धा ड्रग ऍब्झॉर्ब होण्याची काही कारणं लपलेली असतात. म्हणून इन विट्रो स्टडीज आणि इन विवो स्टडीज हे दोन्हीही स्टडीज केल्याच्या नंतर त्या दोन्हीचं कोरिलेशन जर का आपण केलं तर ते दोन्ही स्टडीज सेम लेवलवरती इफेक्टिव्ह आहेत हे आपल्याला प्रूव्ह करणं ही त्याच्या पुढची स्टेप आहे. त्याच्यामुळे इन विट्रो स्टडीज केल्या म्हणजे ज्या लोकांचं असं म्हणणं की बाबा फक्त इन विट्रो स्टडीजचा काहीच उपयोग नाही, तर त्याच्यासाठी आपण इन विट्रो इन विवो कोरिलेशनची सुद्धा तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे हे स्टडीजही तितक्याच प्रमाणामध्ये महत्वाचे आहेत. हे एक ओव्हरऑल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली प्री क्लिनिकल ट्रायल्स बद्दल. तर आता बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न असेल की बाबा ही एवढी सगळी जी प्रोसेस आहे तर ह्याच्यामध्ये वेळ किती लागू शकतो. तर प्री क्लिनिकल ट्रायल्स डिपेंड करतं की तुम्हाला कशा प्रकारचे रिझल्ट मिळतात. जर तुम्हाला पहिल्याच फटक्यामध्ये खूप सुंदर रिझल्ट मिळाले तर कदाचित तुमचं काम खूप सोपं होऊ शकतं. पण एकाच स्टडीमध्ये खूप छान रिझल्ट मिळतात, एकामध्ये खूप कमी रिझल्ट मिळतात किंवा 50% तुम्हाला रिझल्ट मिळतात, मग तुम्हाला त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करण्याची गरज पडू शकते. असे वेगवेगळे फॅक्टर जर का आपण कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये 1 ते 6 वर्षापर्यंतचा काळ हा आपल्याला फक्त प्री क्लिनिकल ट्रायल्सला लागू शकतो. म्हणजे ही काय अगदी 5 मिनिटात होणारी किंवा 1 आठवड्यात 1 महिन्यात होणारी गोष्ट नाही, तर मिनिमम 1 ते 6 वर्षाचा काळ ह्याच्यामध्ये लागू शकतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं, जर का अॅनिमल्स वरचा हा जो स्टडी आहे हा तुमचा छान प्रकारे सक्सेसफुल होऊ शकला तर त्याची पडताळणी आपल्याला पुन्हा मानवांमध्ये पण करण्याची गरज असते, ज्याच्यासाठी की आपल्याला पहिल्यांदा IND ऍप्लिकेशन फाईल करावं लागतं. हे ऍप्लिकेशन जर का FDA कडनं अप्रूव्ह झालं तर त्याच्यानंतर प्रत्यक्ष मानवी रुग्णांमध्ये किंवा मानवी स्वयंसेवकांमध्ये ह्याच्या पुढचे म्हणजे हे पहिले 1 ते 6 वर्ष सोडून पुन्हा 10 ते 14 वर्षापर्यंत मानवी रुग्णांमध्ये किंवा मानवी स्वयंसेवकांमध्ये पुन्हा एकदा त्या सगळ्या ड्रग्सची पडताळणी केली जाते. कारण अॅनिमल्स हे शेवटी अॅनिमल्स आहेत.
भले आपण म्हणतो की 90% पेक्षा जास्त सिमिलॅरिटी ह्युमन पेक्षा आहे, पण शेवटी ह्युमन्स ते ह्युमन्स आणि अॅनिमल्स ते अॅनिमल्स. आपल्याला पहिल्यांदा काय की आता समजा एखादा ड्रग आहे की जे खूप जास्त टॉक्सिक आहे, ते डायरेक्टली आपण माणसामध्ये द्यायला लागलो आणि दपादप माणसं मरायला लागली तर फार मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. असे काही इन्सिडेन्सेस हे इतिहासामध्ये घडलेले आहेत. त्याच्याबद्दल मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याच्यानंतर लोकांना प्री क्लिनिकल ट्रायल्स का महत्वाचे आहेत याचं महत्व पटलं. एक अशा प्रकारचं औषध तयार केलं गेलं होतं की आपल्याला माहिती आहे की प्रेग्नन्सीमध्ये मॉर्निंग सिकनेस म्हणजे सकाळी उठल्यानंतर मळमळणं जे असतं स्पेसिफिकली प्रेग्नन्सीमध्ये, तर ते कमी करण्यासाठी थॅलिडोमाइड नावाचं एक औषध होतं. मेडिकल फील्ड मधल्या जवळपास प्रत्येकाला ही स्टोरी तोंडपाठ असते. हे औषध तयार केलं गेलं होतं. त्या औषधाचे खूप सुंदर परिणाम डायरेक्टली माणसामध्ये दिसत होते आणि ते फार प्रचंड प्रमाणावर त्याचं मार्केटिंग केलं गेलं आणि खूप जास्त लोकांनी ते वापरलं आणि सगळ्यांना सुरुवातीला त्याचे काहीच साईड इफेक्ट दिसले नाहीत. पण कालांतराने असं लक्षात आलं की ज्या प्रेग्नंट महिला हे थॅलिडोमाइड ड्रग घेत होत्या, ज्यावेळेस त्यांचे वंशज जन्म घेत होते म्हणजे त्यांचं डिलिव्हरी होत होती, तर हे डिलिव्हरी झालेली जी बाळं होती यांच्यामध्ये शारीरिक लेवलवरती खूप प्रॉब्लेम्स होते. त्यांचे जे हात पाय होते ते एकतर डेव्हलपच झालेले नव्हते किंवा ते शरीरासोबत चिकटलेले होते. आता आपल्याला माहिती आहे की आपले अवयव हे वेगळे वेगळे असतात, पण ते शरीरासोबत चिकटलेले होते. काही माणसांमध्ये हे अवयव विकसितच होऊ शकले नाहीत. आता हे का झालं? कारण की त्या ड्रगचे टॉक्सिक इफेक्ट्स होते. बट आपल्याला हे बाहेरून कळलं का? नाही. मग जसं मी मगाशी म्हटलं की झेब्राफिशचं एक मॉडेल आहे. तुम्हाला मायक्रोस्कोप मध्ये कळतंय की बाबा काही ना काहीतरी प्रॉब्लेम होईल. हा, आता झेब्राफिश मध्ये तुम्ही असं म्हणाल की त्याच्यामध्ये हातपा नाहीये, मला काय, पण जर टॉक्सिक इफेक्ट आहे तर त्याच्यामध्ये काही ना काही टॉक्सिसिटी इफेक्ट आपल्याला दिसेल. जसं की आपण कोॲग्युलेशन ऑफ एम्ब्रिओ बघितलं किंवा नॉन डिटॅचमेंट ऑफ टेल, ते पण एक प्रकारची शारीरिक कमजोरीच आपण म्हणू शकतो किंवा एक डिफॉर्मिटी आहे ती. तर हा एक अंदाज जो आहे हा आपल्याला अॅनिमल्स मध्ये जास्त क्लिअरली कळू शकतो. किंवा समजा आपण हा स्टडी जर का उंदरांमध्ये केला तर त्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं की बाबा हेल्दी उंदरांमध्ये साधारण 18 ते 22 पिल्ल एका प्रेग्नन्सीमध्ये होऊ शकतात. मग त्याच्यानंतर सुद्धा त्यांचे जसं आपण ह्युमन्स मध्ये बघतो की नाही की बाबा बाळ पालथं कधी पडायला लागतं, बाळ रांगायला कसं लागतं, तशाच प्रकारचे पॅरामीटर्स हे अॅनिमल्स मध्ये सुद्धा असतात. मग त्या बेसिसवरती आपण हे चेक करू शकतो की जर का प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कुठलं औषध अॅनिमल्स द्यायची वेळ आली तर ते सेफ आहे की नाही. जर ते प्राण्यांमध्ये सेफ असेल तर आणि तरच आपण ते पुढे माणसामध्ये यूज करू शकतो. तर ही एक ओव्हरऑल आज मी माहिती माझ्या नॉलेज प्रमाणे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आय होप की तुम्हाला सगळ्यांना हे इंटरेस्टिंग वाटलं असेल. आणि आता मी असं माझ्या वतीनं जाहीर करतो की प्रेझेंटेशनचा पार्ट माझ्याकडनं संपलेला आहे. तर जर कोणाला कुठलेही प्रश्नोत्तर असेल तर मला उत्तर द्यायला नक्कीच आवडतील. विनय सर. अगदी अतिशय उत्तम झालेलं आहे आणि म्हणजे खरंच अनेकांना प्रश्न असतील तर एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं प्रश्न असले तर. कारण इतकं म्हणजे छान सांगितलं गेलं की आता मिळाली माहिती समाधान वाटण्यासारखं आहे. प्रत्यक्ष जर बघायला गेलं तर ह्याच्यापेक्षा खूप जास्त डिटेलमध्ये आहे. पण बऱ्याचदा कसं होतं ना की ह्या सायंटिफिक गोष्टी असल्यामुळे जर आपण नॉन सायंटिफिक म्हणजे जे सायन्स बॅकग्राऊंड नसलेले लोक आहेत असं म्हणलं तर त्यांना ते बऱ्यापैकी कंटाळवाणा पण वाटू शकतं. त्यामुळे माझ्या पद्धतीने असा प्रयत्न केला की वरच्या वर का होईना पण जेवढी महत्वाची आहे तेवढी माहिती मी माझ्या पद्धतीने सांगू शकेन. काही चॅटबॉक्स मध्ये आलेले आहेत प्रश्न. एक आत्ता असं झालं की मलाच प्रश्न पडला तो की इतकी वर्ष जर लागतात तर मग कोविडवर इतक्या पटकन कसं औषध आलं? सर याच्यावरती मी असं सांगू इच्छितो, म्हणजे हे माझं प्रामाणिक मत आहे की आपल्याला सगळ्यांना सुरुवातीच्या काळामध्ये आठवत असेल की प्रत्येक जण याच्यामध्ये खूप धडपड करत होता की बाबा लवकरात लवकर ह्याच्यावरती काही औषध शोधून काढा किंवा लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी ट्रीटमेंट शोधून काढा. आपण आज जरी मार्केटमध्ये बघितलं तर असं कुठलंही औषध 100% नाही की जे क्लेम करेल की हे कोविडला 100% बरं करू शकतं.
जे जे औषधं आहेत हे आपण बघतो की त्याचे सिम्पटमॅटिक ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात. म्हणजे त्याच्यामुळे ताप येतोय तर ताप कमी करण्यासाठी औषधं आहेत. त्याच्यामुळे ब्रिदिंग प्रॉब्लेम येतोय तर ब्रिदिंग नॉर्मल राहण्यासाठीची जी औषधं, अशा प्रकारची औषधं आपण दिली जातात. तर नक्कीच ज्यावेळेस आता ही अशी कंडिशन होती की ही पहिल्यांदाच फेस केली गेली. त्याच्यामुळे आपण जर का असं बघितलं तर ज्या लसी सुद्धा मार्केटमध्ये आल्या, तर त्याच्यात सुद्धा तुम्ही जर का स्टॅटिस्टिकल डेटा बघितला तर कुठलीही कंपनी असं क्लेम करत नाही की आमची लस ही 100% सेफ आहे. 80%, 85%, 90% सेफ्टी लेवल ही आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला लोकांचं असं हे आहे की एवढ्या ह्याच्यानंतर लस काढली तरी सुद्धा कोविड अजून पूर्णपणे हद्दपार का होत नाहीये. तर त्याच्यावरतीही मी लोकांना हे सांगू इच्छितो की तुम्ही आता आता तुम्हाला एक अंदाज आला की बाबा हे स्टडीज अशा प्रकारचे स्टडी आहेत की ह्याला हा एवढा वेळ लागणं हे गरजेचंच आहे. मग आपण अशी जर का अपेक्षा करत असू की नाही बाबा हे एका वर्षाच्या आतमध्ये पूर्णपणे 100% इफेक्टिव्ह ड्रग हे आलंच पाहिजे, तर हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. पण तरी सुद्धा जगातले अनेक शास्त्रज्ञ असे आहेत की जे स्वतःच्या जीवाची बाजी लावून याच्यामध्ये काम करतायत. तर काय म्हणतो की आपण आता जसं आहे की जर आपण क्लिनिकल ट्रायल्स बद्दल म्हटलं तर क्लिनिकल ट्रायल्स काय सांगते की अंदाजे 4,000 पेशंट्स मध्ये तुम्ही स्टडी करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप पुढे जातो. पहिल्यांदा आपण हेल्दी लोकांमध्ये बघतो, मग त्याच्यानंतर 100 ते 200 रुग्ण घेतो, त्या रुग्णांमध्ये आपण बघतो. जर त्या रुग्णांमध्ये चांगलं मिळालं तर मग आपण पुढच्या लेवलला जातो, स्टेज 3 मध्ये जातो, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, स्पेसिफिक पेशंट्स घेतो. म्हणजे आता पहिल्यांदा आपण म्हणलं की समजा कोविडचे पेशंट्स घेतले, डायरेक्ट कोविडचे पेशंट घेतले, त्यांना ड्रगची ट्रीटमेंट देऊन बघितली काय उपयोग होतोय. पुढच्या स्टेजमध्ये आता असं नाही की बाबा सगळे कोविडचे रुग्ण हे साधे सरळ असतील. काही प्रेग्नन्सीमध्ये कोविड रुग्ण असतील, काही ऑलरेडी कॅन्सर असलेले कोविड रुग्ण असतील, काही ऑलरेडी हृदयविकार असलेले पेशंट्स असतील. मग त्यांची जी ऑलरेडी औषधं चालू आहेत, त्यांचे जे ऑलरेडी आजार आहेत, त्याच्यामुळे त्यांची जी रोगप्रतिकारक शक्ती कमी किंवा जास्त झालेली आहे, अशा कंडिशन्स मध्ये सुद्धा आपल्या औषधाचे परिणाम बदलू शकतात. मग ते स्टेज 3 मध्ये चेक केले जातात. मग आता ज्यावेळेस कोविडचं हे संकट होतं, मग अशा वेळेस एफडीएने पण काय हे दिलं की तुम्ही एकाच वेळेस सगळ्या प्रकारच्या लोकांवरती स्टडी सुरू करा. आयडियली तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. बट आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की एक आपण वे आउट म्हणू शकतो की सगळ्या प्रकारचे जेवढे पॉसिबल पेशंट्स तुम्हाला सापडतात त्याच्यावरती सगळ्यावरती एकच स्टडी सुरू करा, जेणेकरून लवकरात लवकर याचे रिझल्ट यावेत. आणि म्हणून ह्या लसी ज्या आहेत या वर्षभरांनी का होईना पण मार्केटमध्ये येऊ शकल्या. आता बऱ्याच लोकांना आपण असं बघतो की मेडिकल सायन्सला फार नावं ठेवतात की एवढ्याशा लसी काढल्या पण त्याचा पण काही उपयोग नाही. तर त्यांना मी असं एक जाहीर आवाहन करू इच्छितो की पहिल्यांदा ही प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे 14 वर्षाची गोष्ट 14 ते 16 वर्ष ज्या गोष्टी लागणार आहेत ती गोष्ट ह्या लोकांनी एका वर्षामध्ये केली. म्हणजे त्यांनी त्यांचं किती आत्मसमर्पण त्याच्यात दिलं असेल ह्याचा विचार करा आणि ह्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक अभिजित सफाईंचा प्रश्न आहे. हा सर. हा, ती अॅनिमल एथिक्स बद्दल थोडी माहिती सांगा. येस, अॅनिमल एथिक्स कमिटी जसं मी म्हटलं की CPCSA अंडर प्रोव्हिजन दिलेलं आहे की जर कुठलीही संस्था म्हणजे ती एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असो, ती गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असो किंवा ती प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असो, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला CPCSA कडनं ऑथरायझेशन करून घ्यावं लागतं की जसं मी सांगितलं की ज्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत, एक स्पेसिफिक एरिया हा अॅनिमल हाऊस साठी डेडिकेटेड आहे, तिथे AC आहे, तिथे लाईट्स आणि फॅनची प्रोव्हिजन आहे. त्याच्यानंतर अॅनिमल्सचं स्पेसिफिक जे हाऊसिंग असतं त्या केजेस आहेत, त्यांना पाण्यासाठीच्या या अशा प्रकारच्या बॉटल्स असतात. तर या बॉटल्स जर आपण बघितल्या तर इथे पुढे एक छोटासा बॉल असतो. म्हणजे अॅनिमल्स काय करतात, ज्यावेळेस अॅनिमल्सला पाणी प्यायचं ते जिभेने इथे लीक करणार, त्यांनी लीक केलं की त्याच्यातनं ते पाणी येतं बाहेर. मग त्या स्पेसिफिक बॉटल्स आपल्याला मागवाव्या लागतात. त्यांचं जे हे अशा प्रकारचं पेलेटमध्ये त्यांचं फूड येतं, ते फूड आपल्याला मागवावं लागतं. हे सगळे ज्यावेळेस आपली तयारी असेल, तो एरिया आपला तयार असेल, त्यावेळेस आपण CPCSA ला अप्रोच करतो आणि त्यांचे काही कर्मचारी येऊन आपली जागेची पडताळणी करतात, सगळं बरोबर आहे नाही ते चेक करतात. त्याच्यानंतर आपल्याला अॅनिमल हाऊस वापरण्यासाठी म्हणजे तिथे प्रस्थापित करण्यासाठीची परवानगी मिळाली जाते. एकदा ती परवानगी झाली की त्याच्यानंतर आपल्याला इन्स्टिट्यूशनल अॅनिमल इथिक्स कमिटीची स्थापना करायची असते. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मेंबर असतो तो चेअरमन, म्हणजे जो कोणी त्या अॅनिमल हाऊसचा इन्चार्ज असेल तो प्रिफरेबली मेडिकल किंवा पॅरामेडिकल फील्डचा असणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर CPC-SEA कडनं त्यांनी ट्रेन केलेले जे लोक आहेत त्यांच्या स्पेसिफिक ट्रेनिंग प्रोग्राम मधनं त्याच्यातनं 2 लोक अपॉइंट केले जातात. एक असतो तो म्हणजे नॉमिनी, जो की मेन माणूस असतो, आणि इन केस जर का कधी कुठल्या मिटिंगला नॉमिनी येऊ शकला नाही तर त्याच्या ऍब्सेन्स मध्ये लिंक नॉमिनी, असे 2 मेंबर्स हे CPC-SEA कडनं अपॉइंट केले जातात. त्याच्यानंतर तिसरा एक प्रकारचा मेंबर असतो, तो असतो की त्याला आपण सोशली अवेअर पर्सन असं म्हणतो, म्हणजे जो की सामाजिक पातळीवरती ऍक्टिव्ह असतो. म्हणजे कुठेही आपण असं म्हणू शकतो, जे नॉर्मल आपण म्हणतो ना, की जी लोक असं म्हणतात की नाही बाबा तुम्ही प्राण्यांवरती अत्याचार करताय, तर त्या सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारा असा एक माणूस, अशाही लोकांना, सोशली अवेअर लोकांना CPC-SEA कडून ट्रेनिंग दिलं जातं की कुठल्या गोष्टी ह्या इथिकली बरोबर आहेत, कुठल्या चुकीच्या आहेत, आणि अशा जर का कुठल्या गोष्टी तुम्हाला मग प्रोटोकॉल्स मध्ये दिसत असतील किंवा त्या अॅनिमल हाऊस मध्ये होताना दिसत असेल तर मग तुम्हाला त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे. हे ट्रेनिंग दिलेला असा एक माणूस असतो. त्याच्यानंतर एक सायंटिस्ट असा असतो की जो मेडिकल किंवा तो अॅनिमल हाऊसचा विषय सोडून दुसऱ्या सब्जेक्ट मधला असेल, म्हणजे जसं आता आमचं फार्मसी कॉलेज आहे तर मग फार्माकोलॉजी हा सब्जेक्ट आहे, हा अॅनिमल्सशी डायरेक्टली निगडीत आहे. मग फार्माकोलॉजी हा सब्जेक्ट सोडून फार्मास्युटिक्स आहे, फार्मास्युटिकल केमिस्ट्री आहे, अशा सब्जेक्टचा एक सायंटिस्ट की जो म्हणजे आता जसं आपण अॅनिमल्सला, आता आपण माणसामध्ये गोळी देतो पण आपण अॅनिमल्सला गोळी नाही देऊ शकत, मग त्याला एकतर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करा, जर डिझॉल्व्ह होत नसेल तर मग त्याचं सस्पेन्शन बनवा. मग हे पैलू जे आहेत हे बघण्यासाठी म्हणून एक सायंटिस्ट फ्रॉम डिफरंट डिसिप्लिन असं म्हटलं जातं, तर तो एक माणूस असतो. आणि ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन सायंटिस्ट फ्रॉम अनदर इन्स्टिट्यूट, आता एकाच इन्स्टिट्यूट मधले सगळे लोक म्हणले तर ते मे बी एकमेकांना मॅनेज करू शकतात की बाबा हा मी असं सांगतो, तुम्ही असं सांभाळून घ्या, तुम्ही याच्यावरती करू नका, असं होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. याच्यासाठी एक सायंटिस्ट जो आपल्या इन्स्टिट्यूट सोडून बाहेरच्या इन्स्टिट्यूट मधला आहे, असा एक माणूस, अशा या सगळ्या लोकांची मिळून एक कमिटी बनवली जाते, ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल अॅनिमल इथिक्स कमिटी असं म्हणतो. याच्यामध्ये जेव्हा आपल्याला कुठलाही स्टडी प्रोटोकॉल करायचा आहे तर त्याचा फॉर्म बी नावाचा एक फॉर्म असतो. तुम्ही जर का गुगलवरती जरी सर्च केलं IAEC फॉर्म बी तर तुम्हाला त्याचा फॉर्मॅट मिळेल. त्याच्यामध्ये सगळी इन डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची असते आणि ह्या मीटिंग समोर जो कोणी माणूस आहे ज्याला तो प्रयोग करायचा आहे त्याला ते सगळं एक्सप्लेन करायचं असतं. हे झाल्याच्या नंतर ही कमिटी इव्हॅल्युएट करते की खरंच ते तसं घडतं आहे का, ते त्याच्याप्रमाणे बरोबर आहे का. जर त्यांची परमिशन मिळाली तर मग जे स्टँडर्ड ब्रीडर्स आहेत त्याच्याकडनं आपण अॅनिमल्स मागवू शकतो. आता नियमही असे स्ट्रिंजंट झालेले आहेत की जोपर्यंत तुमच्याकडे IAECचं अप्रुव्हल असलेलं सर्टिफिकेट नाही तोपर्यंत ब्रीडर तुम्हाला अॅनिमल्स देतच नाही. तुमच्याकडे ते जे सर्टिफिकेट मिळतं अप्रुव्हल मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये कुठले अॅनिमल्स, त्यांचं कुठलं लिंग आणि ते किती नंबर मध्ये पाहिजेत हे सगळं स्पेसिफिक मेन्शन केलेलं असतं. म्हणजे तुम्ही माईसची परमिशन घेतली तुम्ही रॅट्स मागवताय असं होत नाही, तुम्ही मेल रॅट्सची परमिशन घेतली तुम्ही फिमेल रॅट्स मागवताय असं होऊ शकत नाही, तुम्हाला 100 अॅनिमल्सची परवानगी मिळाली तुम्ही 150 मागवताय असं होऊ शकत नाही. म्हणजे सगळ्या प्रकारे CPC-SEA काळजी घेते की बाबा तुम्ही जे सांगताय ना तेवढंच तुम्ही करू शकाल. हे झाल्याच्या नंतर सुद्धा आता त्या अॅनिमल्स वरती आपण काय करणार, काय प्रकारची ट्रीटमेंट देणार आहोत, त्यांना कुठल्या रूटनी ड्रग देणार आहोत, मग स्टडी झाल्याच्या नंतर अॅनिमल्सचा आपण काय करणार आहोत, हे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले असतात. आणि मग ह्या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास केल्याच्या नंतर मग IAECची आपल्याला परमिशन मिळते. हा एक खरं वेगळ्या भाषणाचाच विषय होऊ शकतो. अगदी अगदी आणि बरोबर. म्हणजे खरोखर इतक्या बारकाईनं इथं अभ्यास केलेले हे सगळेच अभ्यास करायला लागतात किंवा बघायला लागतं. बरोबर फार सर. छान, म्हणजे आजच्या भाषणात इतकं बारीक 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 बघायला मिळालं. म्हणजे काही प्रश्नांची उत्तर अशी आपोआपच आधी मिळत गेली हा की अमुकच प्राणी का घेतला, तमुक का नाही घेतला, तो का नाही बरोबर सर. घेतला. बरोबर. आणि म्हणजे अगदी शेवटी झेब्रा फिश पर्यंत किंवा त्या माशी पर्यंत किंवा हे पण म्हणजे त्याला लिव्हिंग फॉसिल म्हणतात तसं बरोबर. हॉर्सशू क्रॅब, हा इतकी ठिकाणं आपल्याकडे आहेत की आधी पूर्व तपासणी करायला. बरोबर. आणि त्यातनं आता आणखीन मला असं वाटतं की आपल्याला कॉम्प्युटर सुद्धा आहे की ज्याच्यावर आपण म्हणजे कुठल्याही प्राण्यावर ट्रायल घेण्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये टेस्टिंग करू शकतो, हे आपण माहिती करून घेऊ शकतो त्याची. तर त्यामुळे हा सगळा, आणि तरीही एवढा सगळा कालावधी याच्यामध्ये म्हणजे तप तप पेक्षा जास्त कालावधी लागतो. हो, हा कालावधी टाकून
मग आपण एखादं औषध पुढे येतं, तर हे खरंच कौतुकास्पद आहे ही गोष्ट. येस, नक्कीच. सगळं ह्याच्यात काम करतोयस ते पण मला अतिशय छान वाटतंय. म्हणजे 2 तास झाले हे सगळं आपण बोलतोय, पण असं वाटलं पण नाही इतका वेळ झाला याच्यामध्ये 2 तास म्हणून. आणि अतिशय चांगलं उत्तम व्याख्यान झालं. म्हणजे ज्यांना आणखीन थँक्यू काही सर. प्रश्न असतील तर त्यांनी नंतर पर्सनली थोडं हे तू फोन नंबर किंवा ह्याचं दिलंस. हो सर, मी माझं हे आणि पुढच्या स्लाइड मध्ये मी डिस्प्ले करतो. फेसबुकवर पण आपल्याला लाईव्ह म्हणजे आपल्याला रेकॉर्डेड सर, बघायला मिळेल. हा सर, मी एक फक्त सांगू Live इच्छितो. चालू आहे ते थोड्या वेळाने म्हणजे काही काळानंतर ते आपल्याला पुन्हा बघायला मिळतं. हा सर, मी फक्त Streaming एक जेव्हा थांबतं छोटस त्याच्यानंतर. माझ्याबद्दल सांगू इच्छितो हो. की जसं मी म्हटलं ना की बऱ्याच वेळेला आपल्याला असं बघायला मिळतं की नॉन मेडिकल बॅकग्राऊंडचे जे लोक आहेत ना, त्यांना ह्या मेडिकल टर्मिनॉलॉजीज किंवा ह्या सगळ्या गोष्टी समजायला थोडंफार अवघड जातं. तर त्याच्यामध्ये माझी स्वतःची एक आवड म्हणून मी इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती पेजेस तयार केलेली आहेत, ज्याच्यामध्ये मी फार सोप्या पद्धतीने ह्या गोष्टी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. तर त्याचे लिंक्स मी इथे दिलेले आहेत. तर जर कोणी इच्छुक असेल तर ते नक्कीच हे पेज आणि युट्यूबचं चॅनल फॉलो करू शकतात. की त्याच्यामध्ये माझा प्रयत्न हाच आहे की जर तुम्ही मेडिकल बॅकग्राऊंडचे नाही आहात पण तरी तुम्हाला ते जाणून घेण्याची इच्छा आहे, तर अतिशय सोप्या पद्धतीने ते करून एक्सप्लेन करण्याचा मी तिथे प्रयत्न करतो. हॅलो सर. अतिशय छान आहे. धन्यवाद. मला वाटतं आपल्याला आता वेळ झाल्यामुळे थांबायला लागतंय. तर मी सर्व उपस्थित श्रोत्यांचे आभार मानतो की त्यांनी हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मुकुलचे तर अतिशय महत्वपूर्ण आभार मानणं आवश्यक आहे. आणि त्यांनी जे काम केले त्या कामामुळे तो इथं आहे. आणि अतिशय बारकाईनं ह्या सगळ्या विषयाबद्दल मांडणी केली आणि सोप्या भाषेत. म्हणजे आणखीन एक मला छान एक कौतुक असं करावं असं वाटतं की बऱ्याच वेळेला अगदी स्लाइड्स नाही, आम्ही स्लाइड इंग्लिश मध्येच ठेवतो, पण त्या स्लाइड सुद्धा मराठीत कळला, म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळे परिश्रम पण घ्यायला लागले असतील. तर मुकुलचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि मला वाटतं आपण हा आजचा कार्यक्रम संपवतो. धन्यवाद सर. मी पण मराठी विज्ञान परिषदेचा अतिशय आभारी आहे. आणि मी इथे परत एकदा पुन्हा एकदा सगळ्यांसमोर सांगू इच्छितो की सगळ्यात स्पेशल थँक्स मी माझ्या आई वडिलांचे मानेन, कारण की म्हणजे माझे विज्ञान परिषदेशी डायरेक्टली कुठल्याही प्रकारचे संबंध किंवा कॉन्टॅक्ट नव्हते. पण विनय रर सर आणि माझे वडील हे फार जुन्या परिचयाचे आहेत. तर ज्यावेळेस मला हे पारितोषिक मिळालं तर माझ्या आई वडिलांच्या कौतुकाने त्यांनी ते सगळीकडे स्टेटसवरती ठेवणं किंवा अशा पद्धतीने ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे ते विनय सरांपर्यंत पोहोचू शकलं आणि त्याच्यामुळेच मला ही संधी मिळू शकली. तर मी विनय सर आणि बाकी सगळे मान्यवर जे विज्ञान परिषदेशी निगडित आहेत त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, मला हा प्लॅटफॉर्म मिळू दिला. आणि बाकीच्यांना मी आवाहन करतो की जर कुणालाही या विषयाबद्दल जास्त माहिती करून घ्यायची असेल तर मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. मी चॅटबॉक्स मध्ये माझा ईमेल आयडी मेन्शन करतो. हो हो, अगदी जरूर. अतिशय उत्तम व्याख्यान झालं. आणि मी पुन्हा सांगतो की फेसबुकवर सुद्धा हे आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे आता जर कोणाचं राहिलं असेल आणि म्हणजे बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स अशा होत्या की इतकं छान व्याख्यान झालं, छान झालं, तर ते सुद्धा आपण ती फेसबुक लिंक सर्वांपर्यंत पोहोचवावी. आणि फेसबुकवर पण सुद्धा काही प्रश्न येतात नंतर, नक्कीच ते नक्कीच आले की मग तुम्हाला कळवीन. आणि नक्की 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 नक्की. धन्यवाद. धन्यवाद. मग हे आता मी मीटिंग बंद करतो. हो सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. आंबेजी सुंदर झालं, अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मी अधिष्ठाता असल्यामुळे एका हक्काने मी सांगू शकतो, फार सुंदर मराठीत, सुंदर अशा अस्खलित मराठीत सुंदर शब्द रचनेत तुम्ही विवेचन केलं. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. अच्छा. मुकुल. विनय सर, खूपच सुंदर व्याख्यान झालं. आम्ही नॉन मेडिकल असून सुद्धा आम्हाला खूप सुंदर समजलं. हो, माझ्यातर्फे मुद्दाम धन्यवाद द्या सर. येस येस. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. ऐकताय. धन्यवाद. ओके, करू बंद. करा सर, करा. ओके, धन्यवाद. thank you, खरोखर thank you. मनापासून धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. हो. आणि सुनील, तुझे पण आभार अतिशय.
धन्यवाद सर, धन्यवाद सर. तुलाच म्हणतो. येस, ग्रेट ग्रेट. येस, थँक्यू फॉर द प्लॅटफॉर्म. ओके. आणि ते मी आता ह्याच्या तुझी लिंक आहे ती बघीनच युट्यूबची. येस. आणि Yes. थोडं मी त्याच्या असे एक 5-10 मिनिटाचे सुद्धा केले ना युट्यूबवर तर ते खूप छान चालतात. हो सर, आता मी जे केलं ते मॅक्झिमम 10 ते 15 मिनिटाचेच आहे. एका वेळेस एक छोटासा टॉपिक घेतला आणि त्याच्यावरती केला असं. हो हो, अगदी छान. अगदी म्हणजे आपण याच्यात सुद्धा ते मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून आपण कळवत राहू. नक्की नक्की सर. येस, थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय. बाय.